तन धन तृण जन पडता जड भारी निमान कळे निर्धारी नाही आणि का प्रमाण तन धन तृण जन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही आणि का प्रमाण तन धन तृण जन विठोबा वैष्णवतो जया अवधी देवा बरी माया नाही आणि का प्रमाण तन धन तृण जन. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि वैष्णवांची लक्षणं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये मौली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची पंढरीचा संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वैष्णवतो जया अवधी देवा बरी माया नाही अधिक प्रमाण तन धन तृण जन. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 4-5 वर्षांपासून आपण या ठिकाणी भगवान सदाशिवाची सेवा करतो आहोत. शिवरात्रीच्या निमित्तानं हा 1 दिवसीय असणारा सोहळा आपण संपन्न करतो आहोत आणि त्या निमित्तानं असणारी भगवान परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांची लक्षणं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज म्हणतात वैष्णव त्याला म्हणावं ज्याचं सगळंचे सगळं प्रेम देवावर असतं. हे वैष्णवतो जया अवधी देवावरी माया शब्दाचा अर्थ होतो प्रेम. ज्याचं सर्वचे सर्व प्रेम भगवंतावर आहे तोच वैष्णव आहे. त्याला बाकी कोणी प्रमाण नाही आणि का प्रमाण धन धन तृण जन. तन प्रमाण नाही, धन प्रमाण नाही आणि जन प्रमाण नाही. त्याला तन धन आणि जन हे तृणासारखं वाटतं असं सांगण्याचं तात्पर्य आहे. मग ज्यावेळेला जीव त्या ठिकाणी तनाला धनाला आणि जनाला डावलतो त्यावेळेला त्याला बरेचसे उपद्रव सहन करावे लागतात. जनाच्या विरोधात गेलं की लोक उपद्रव करतात. शरीराच्या विरोधात त्या ठिकाणी तनाच्या विरोधात गेलं की ते त्रास देतात आणि धनाच्या विरोधात झालं तर मग काय खाल असा प्रश्न आहे. मग या 3 गोष्टी जीवनामध्ये जगण्याकरिता अतिशय महत्वाच्या आहेत. तन जन आणि धन. मग या तिघांच्या विरोधात जातात नाही आणि तो प्रमाण तन धन तृण जन. मग हे जर त्या ठिकाणी प्रमाण नाहीत त्याला एकटा भगवान प्रमाण आहे. मग त्याच्यावर जर या सगळ्या लोकांनी घाला घातला संकट आली मग काय करतो महाराज वर्णन सांगतात पडता जड भारी नेमा नटळ निर्लय. केवढे संकट येऊ द्या काही होऊ द्या जीवनामध्ये पण त्यानं जो नियम केलेला आहे त्या नियमाला तो चुकवत नाही. जनाने त्रास दिला तरी नियम पूर्णच करतो.
तणाने त्रास दिला तरी नियम पूर्णच करतो आणि धनामुळे त्रास झाला तरी पण नियम पूर्णच करतो, हा सगळ्यात महत्वाचा विचार. मग असे त्या ठिकाणी वैष्णव आहेत जे भगवंतावर पूर्ण प्रेम करतात. या सर्व लोकांना त्या ठिकाणी डावलून मग ते वैष्णव कोणत्या याती जन्माला येतात, ते कसे असतात, ठराविक एका कुळातच अवतीर्ण होतात का? नाही म्हटले. मग तो कोणत्याही जातीत जन्माला येऊ द्या, फक्त देवावर प्रेम करणार असू द्या. तुका म्हणे याती होका तयाची भलती, म्हणून त्याची कोणती भलती याती जरी असली तरी चालेल, फक्त तो भगवंतावर प्रेम करणारा असावा, असं तुकोबाऱ्यांचं सांगण्याचं तात्पर्य आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा वैष्णवतो जया, वैष्णवतो जया अवधी देवावरी माया, नाही आणि का प्रमाण धन तृणजन. प्रस्तुत आपण सर्वजण शिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन ऐकण्यात आलो. मग शिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन असल्यानंतर शंकराचं वर्णन होतं. शंकराचं वर्णन करणारा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम दया नाही क्रोधकाम, असं आपण त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. बरोबर आहे की? किंवा भगवान शंकराचं वर्णन करणारे अजून बरेचसे अभंग आहेत. नरारी महाराजांनी एक अभंग त्या ठिकाणी तयार केला. असे अभंग त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या अभंगाच्या माध्यमातून शंकराचं वर्णन करायचं ते लांब राहिलं आणि कुणाला वैष्णवाचं सांगायला असं जर एखाद्याच्या मनात येत असेल भाव, तर आधी त्याचं निरसन केलं पाहिजे, मग बोलायला सुरुवात केली पाहिजे. सांगू, भगवान शंकराकडे प्रत्येक मनुष्य ज्याच्या त्याच्या भावनेनं पाहतो, ज्याच्या त्याच्या दृष्टीनं पाहतो. आपण सगळे वारकरी आहोत. वारकरी भगवान शंकराकडे काय दृष्टीनं पाहतो, हा दृष्टिकोन काही स्वतंत्र आहे. माझी भगवान शंकराचीच भक्ती करणारी भक्त आहेत की नाही, ते भगवान शंकराला महादेव म्हणतात. काय म्हणतात? महादेव म्हणतात. मग महादेव म्हणून त्या सगळ्या देवांचा देव, मग दुसरा देव त्यांना मान्य नाही. जे शैव आहेत ते त्या ठिकाणी दुसऱ्या कोण्या देवाला मान्य करणार नाहीत, ते फक्त शंकरालाच मान्य करतात आणि शंकराचीच भक्ती करतात. हा महत्वाचा विचार. त्यांना बाकीच्या देवतांना दुय्यम स्थान प्राप्त करून देतात. देव पंचायतन ज्या वेळेला मांडलं जातं, ज्यावेळेला त्या ठिकाणी शिवपंचायतन मांडलं जातं, त्यावेळेला भगवान शंकराला मुख्य स्थान दिलं जातं. बाप्पा समोर बसले आहेत आणि मग बाकीचे जे देवता आहेत, मग गणपती बाप्पा असतील, भगवान विष्णू असतील, सूर्य असेल, अंबिका असेल, हे चार दैवत त्या ठिकाणी उपाय आहेत. भगवान शंकराला मुख्य मानून त्याचं त्या ठिकाणी पूजा केली जाते, शिवयागही केला जातो. तिथे भगवान शंकराला प्रमुख स्थान आहे. भगवान शंकराला देव म्हणून स्थान प्राप्त झाले. पण वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकराला मानत नाहीत असं नाही. भगवान शंकराची पूजा, भगवान शंकराची भक्ती केली जाते, पण वारकरी संप्रदायात भगवान शंकराकडे जरा दुसऱ्या भावनेनं पाहिलं जातं, जरा वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. कोणत्या दृष्टीनं भगवान शंकराला पाहतात? भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत, त्यांना गुरुरूपानं पाहिलं जातं. गुरुरूपानं पाहिलं जातं. मग त्यांना म्हणताना महाराज वर्णन करून सांगतात, हे आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. आणि आदिनाथ कोण आहे? गुरु आहे. आणि सगळ्या सिद्धांचा असणारा गुरु आहे. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकराला काय समजतात? गुरु समजतात. आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आपण कपाळाला त्या ठिकाणी गंध लावतो. हे सगळे सगळे लक्षणं वैष्णवाचे लक्षण आहेत. मग आपले जर गुरु त्या ठिकाणी भगवान शंकर आहेत आणि आपण त्या ठिकाणी वैष्णवाच्या लक्षणाने युक्त आहोत, म्हणजे आपले गुरु कोण असले पाहिजेत? वैष्णव असले पाहिजेत ना. गुरु वैष्णव असल्याशिवाय भक्त वैष्णव होतील का? सरळ सरळ होत आहे. तुम्ही कोण आहात? सगळे वैष्णव. आपण जर वैष्णव आहोत, आपले गुरु कोण असतील? म्हणजे आमचे गुरु शैव आहेत आणि आम्ही वैष्णव झाले, असं कधी होईल का? नाही होणार. आपण ज्या अर्थी वैष्णव आहोत, त्या अर्थी आपले गुरुजी सुद्धा कोण आहेत? वैष्णवच आहेत. म्हणजे भगवान शंकर कोण आहेत? वैष्णवच आहेत. पक्का लक्षात ठेवा. वैष्णव शब्दाचा अर्थ असा होतो, जो भगवान विष्णूचं भजन करतो, जो भगवान विष्णूची शरणागती करून रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो, त्याला वैष्णव म्हणावं. भगवान शंकराला त्या ठिकाणी विचार, तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करता?
मौली ज्ञानोबर हरिपाठात वर्णन करून सांगतात. काय सांगतात? कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा. भगवान शंकर कोणता मंत्र जपतात असं त्यानं विचारलं तर ते रात्रंदिवस हरी हरी म्हणत राहतात. मग जे सदैव हरी 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 म्हणतात त्यांना काय म्हणतात? वैष्णव. म्हणजे भगवान शंकर कोण आहेत? वैष्णव. आणि आणखी काय उंच करून ऐका, भगवान शंकर सामान्य वैष्णव नाहीत, मग महावैष्णव आहेत. महावैष्णव. भगवान शंकरासारखा वैष्णव दुसरा कोणीच नाही. वैष्णवांमध्ये अग्रगणी आहेत भगवान शंकर, आणि ते वैष्णवांमध्ये अग्रगणी आहेत म्हणून भगवंताला अतिशय प्रिय आहेत. पाहण्यास अतिशय प्रिय आहेत. तुम्हाला शिवरात्रीच्या निमित्तानं शंकराचं ऐकायचंय ना, अभंग जरी वैष्णवांचं वर्णन करणार असला तरी मी शंकराचंच सांगतोय, कारण शंकरासारखा दुसरा वैष्णव पाहायला मिळणारच नाही. पण अतिशय त्या ठिकाणी प्रेम माझ्या श्यामसुंदराचं शंकरावर आहे. महाराज किती प्रेम करावं देवानं काय सांगू तुम्हाला. या श्यामसुंदराने त्या ठिकाणी शंकराची संगत कायमस्वरूपी आपल्याला असावी, म्हणून भगवान शंकराची अशा पद्धतीने एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई असाय. म्हणून ते एकमेकाची एवढी आराधना करतात, एकमेकाच्या त्या ठिकाणी भेटीची एवढी अपेक्षा करतात की एकमेकाच्या जवळ राहण्याकरिता वेगवेगळी रूप धारण करून जातात. भगवान शंकराकडे जर आपण पाहिलं तर भगवान शंकराच्या समोर असतो नंदी. नंदी आहे ना समोर, हा नंदी त्या ठिकाणी दुसरा तिसरा कोणी नसून भगवान विष्णू स्वतः नंदी झालेले आहेत की माझ्या देवाचं वाहन मला होता यावं, म्हणून ते नंदी झाले. इकडे भगवान विष्णूचं त्या ठिकाणी वाहन कोण आहे? गरुड. तो गरुड कोणी सामान्य नाही, भगवान शंकर स्वतः गरुड झाले की माझ्या भगवंताचं वाहन मला व्हायचंय म्हणून. अनेक प्रकारनं त्या ठिकाणी असं वर्णन करून सांगता येईल की एकमेकाची सेवा करण्याकरिता हे सगळे त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक प्रकारचे सायास करतात. म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकर महावैष्णव आहेत आणि त्या महावैष्णवाची लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी कळावीत या अनुषंगाने त्या ठिकाणी हा अभंग चिंतनाकरिता निवडला. मला वाटतं शिवरात्रीच्या निमित्तानं वैष्णवत्वाचा या अभंग घेणं थोडं चुकीचं वाटलं असेल कोणाला, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी हाच अभंग मला योग्य वाटतोय आणि तो अतिशय महत्वाचा आहे महाराज, कारण भगवान शंकर महावैष्णव आहेत म्हणून. आता वैष्णव वैष्णव हा शब्द तयार झाला कसा याची थोडी पूर्वपीठिका पाहिली पाहिजे महाराज. वैष्णव हा शब्द विष्णू या शब्दापासून तयार झाला, विष्णू. पण विष्णू शब्द कसा तयार झाला असेल याचा जर विचार करायचा प्रयत्न केला तर विष्णू हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विष या धातूपासून तयार झाला. विष. विष नावाचा धातू आहे आणि त्याचा अर्थ होतो विष प्रविष्यती, म्हणजे प्रवेश करून जाणे. मग आता त्या ठिकाणी प्रवेश करून जाणं म्हणजे काय? हे संपूर्ण दिसणारं जे विश्व आहे, हे संपूर्ण दिसणारं जे जगत आहे, या जगतामध्ये जो प्रवेश करून राहतो त्याला म्हणावं विष्णू. कणाकणामध्ये जो प्रवेश करून राहतो त्याला म्हणावं विष्णू. विष्णू शब्दाचा अर्थ काय होतो? आपल्या डोळ्यासमोर विष्णू शब्द आला की आपण म्हणतो ज्याला 4 हात आहेत, जो त्या ठिकाणी शेषशय्येवरती पहोडलेला आहे, ज्याच्या हातात शंख चक्र गदा पद्म आदी करून आयुध आहेत, आणि असाच असणारा त्या ठिकाणी विष्णू आहे. आपल्या दृष्टीने विष्णू शब्दाची एवढीच व्याख्या आहे, पण विष्णू शब्दाची एवढीशी व्याख्या नाही. विष्णू शब्दाचा अर्थच होतो जो व्यापक आहे तोच खऱ्या अर्थाने विष्णू आहे, जो कणाकणात व्याप्त आहे तोच खऱ्या अर्थाने विष्णू आहे. विश्व प्रविष्यती म्हणजे सर्वांमध्ये प्रवेश करून राहणारा त्या ठिकाणी परमात्मा, म्हणजे कणाकणामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. ज्या कणाकणामध्ये त्या ठिकाणी परमात्मा वास्तव्य करतो किंवा कणाकणामध्ये जो परमात्मा वास्तव्य करतो तो कणाकणात वास्तव्य करतोय म्हणून त्याला नाव पडलंय महाराज विष्णू. तो सर्वत्र व्यापक आहे, त्याची व्यापकता वर्णन करून सांगतात. हे हरी हा व्यापक सर्व
व्यापक सर्वगत, तो हरी सर्वत्र व्यापक आहे म्हणून त्याला विष्णू म्हणतात. आणि असा सर्वत्र व्यापक असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे किंवा त्या परमात्म्याची भक्ती जो करतो आहे किंवा त्या परमात्म्याला जो अनुसरला आहे त्याला त्या ठिकाणी विष्णू म्हणावं. जो व्यापक असणाऱ्या परमात्म्याला अनुसरला त्यालाच त्या ठिकाणी वैष्णव असं म्हणतात महाराज. म्हणून वैष्णवाची व्याख्या करत असताना सगळ्यात आधी हा विचार मांडला पाहिजे की कणाकणात परमात्मा व्याप्त आहे हे ज्याला दिसत आहे आणि दिसून त्या परमात्म्याचं तो भजन करतोय तोच खऱ्या अर्थानं वैष्णव आहे, अशी वैष्णवाची सरळ व्याख्या झाली. पण तुकोबारांनी याच्यापेक्षा थोडी वेगळी व्याख्या केली महाराज. तुकोबारांनी हे सगळ्याचे सगळा विस्तार नाही सांगितला. तुकोबारांनी अतिशय सुंदर असणारी गोष्ट सांगितली. म्हणजे काय, वैष्णव त्याला म्हणावं ज्याचं सगळं प्रेम त्या ठिकाणी देवावर आहे. वैष्णव तो खरा वैष्णव आहे ज्याची देवा अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी म्हणजे सगळेचे सगळे, माया म्हणजे प्रेम. ज्याचं देवावर आहे तोच खऱ्या अर्थानं वैष्णव आहे महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात अवघी देवावरी माया. ज्याची सगळी माया देवावर आहे त्यालाच खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणावं. आता माया शब्दाचे ते दोन अर्थ करता येतील महाराज. माया शब्दाचा पहिला अर्थ आहे वेदांतातली माया, जी त्या ठिकाणी अघटित घटना पटाई असली माया, तिला माया म्हणतात. आणि माया शब्दाचा दुसरा अर्थ त्या ठिकाणी करता येतो, तिचा अर्थ होतो त्या ठिकाणी प्रेम. म्हणून ज्याची सगळी माया देवावर आहे म्हणजे वेदांताच्या दृष्टीनं मायेचा लय त्यानं परमात्म्यात करून टाकला असा एक अर्थ होतो. आणि ज्याची सगळी माया देवावर आहे म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये सगळंचे सगळं प्रेम फक्त देवावरच आहे, दुसऱ्या कोणावरही प्रेम नाही, असे दोन अर्थ करता येतील महाराज. मग वेदांताच्या दृष्टीनं असणारी जी माया ही परमात्म्यावरच कशा पद्धतीनं अशा अध्यस्त आहे किंवा ती परमात्म्यात कशी विलीन होते हे जर पाहायचं असेल तर ही माया वास्तविक पाहता अनादी आहे. ती केव्हा झाली सांगता येत नाही. जसे अनादी पदार्थ आपण सतत ऐकत असताना त्याच्यामध्ये ब्रह्म अनादी आहे, प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे, या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. तशी ही प्रकृती म्हणजे माया ही सुद्धा अनादी आहे. अनादी शब्दाचा अर्थ होतो ज्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही त्याला म्हणावा अनादी. या 6 गोष्टींमध्ये त्या ठिकाणी महाराज 5 गोष्टी अनादी सांगतायत आणि एक गोष्ट अनादी अनंत आहे. नंबर 1 असणारं जे ब्रह्म हे अनादी आहे म्हणजे त्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही.
आणि अनंत आहे म्हणजे त्याचा शेवट केव्हा होणार माहित नाही, शेवट त्याच्याजवळ नसतो. म्हणून असा परमात्मा अनादी अनंत आहे, तो एकटाच अनादी अनंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे पाच आहेत म्हणजे ही माया, त्या मायेचा आणि परमात्म्याचा संबंध, त्या संबंधातून आलेला ईश्वर भाव, जीवभाव आणि या सर्वांमध्ये असणारा भेद, या पाचही गोष्टी त्या ठिकाणी शांत आहेत म्हणजे संपणारे आहेत, म्हणजे जाणारे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रकृती आणि पुरुषाचा असणारा जो संबंध आहे तो जाणार आहे, त्या प्रकृतीला त्या ठिकाणी जावं लागेल. ईश्वर जाणार आहे, जीव सुद्धा त्या ठिकाणी जाणारच आहे आणि या सगळ्यांमध्ये असणारा प्रत्येकी भेद सुद्धा जाणारच आहे. म्हणजे हे सगळे जाणारे आहेत, त्याच्यापैकी माया म्हणजे प्रकृती सुद्धा जाणारीच आहे. म्हणून तिला अनादी म्हटलं महाराज. पण ती शांत आहे, पण तिला शांत म्हणत असताना पुढे सांगतात ती अनादी भावरूप आहे. काय भावरूप आहे. भावरूप जर नसेल तर तिच्यापासून कार्यच होणार नाही महाराज. कारण असं आहे, अभावापासून कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही. जर अभाव असेल तर त्या ठिकाणी त्याच्यापासून कार्य घडत नाही म्हणून लक्षपूर्वक आहे का. तुम्ही कधी असं ऐकलं का भीष्माचार्यांचा मुलगा आणि हनुमंतरायांची मुलगी यांचा विवाह झाला आणि मग त्यांना त्या ठिकाणी फार मोठी वंशावळ निर्माण झाली, असं कोणी ऐकलंय का. भीष्माचार्यांना मुलगा नाही, हनुमंतरायाला मुलगी नाही, म्हणजे दोघांचा काय आहे अभाव आहे. म्हणजे दोघांचा अभाव असल्यामुळे त्यांच्या वंशावळीचा सुद्धा अभावच आहे. अभावातून कार्य घडत नाही असं आहे त्याच्यात. मग मायेपासून तर सगळं कार्य घडलं नाही, घडलं म्हणावं दिसतं आपल्याला. आपण रात्री कीर्तनामध्ये ऐकलं की मनुष्य त्या ठिकाणी बाहेर जाण्याकरिता निघाला आणि त्याला रस्त्यात त्या ठिकाणी दोरी दिसली, दोरीवर सापाचा भ्रम झाला आणि चालता चालता पडला, डोकं फुटलं, हातही मोडला आणि रस्त्याने त्या ठिकाणी चालतोय, रक्त भंबाळ झाला. हा तिथे जाण्याचा आधी साप नव्हता, हा तिथे गेल्यावर साप नव्हता, बॅटरी घेऊन गेल्यावर साप सापडला नाही, म्हणजे तिन्ही काला सापाचा काय होता अभाव होता. मग तिन्ही काला साप नव्हता, पण डोकं फुटलंय खरं होतं की खोटं, खरं होतं. हात मोडलाय खरं होतं की खोटं, खरं होतं. मग ते तिन्ही काला साप नव्हता तरी सुद्धा त्या ठिकाणी याचं डोकं फुटलं म्हणजे कार्य झालं ना. अभावापासून कार्य होत नाही. मग साप नसताना कार्य कसं काय झालं. तो साप जरी नव्हता तरी त्या ठिकाणी त्या काळापुरता सापाचा झाला होता भ्रम आणि त्या भ्रमामुळे त्या ठिकाणी मध्यंतरी भ्रमाचा स्वीकार करावा लागेल. इदम रूपाने सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने असणारं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला आणि त्या भ्रमानं त्या ठिकाणी त्या काळापुरता सर्प अशा पद्धतीने त्याला प्रतीला आला. तो असणारा कल्पित सर्प आहे, तोच त्या ठिकाणी सर्प याच्या दुःखाला कारणीभूत ठरला. तशी असणारी जी माया आहे ही माया सुद्धा त्या ठिकाणी भगवंतावर अध्यस्त आहे. तिचं वर्णन करताना शास्त्र असं वर्णन करतं ती भगवंताच्या ठिकाणी राहते आणि भगवंताला झाकून टाकते महाराज. तिला स्वआश्रया आणि स्वविषया असं म्हटलं जातं. स्वआश्रया म्हणजे भगवंताच्या आश्रयाला राहते आणि स्वविषया म्हणजे भगवंतालाच विषय करते. विषय करते म्हणजे भगवंताला झाकून टाकते आणि जो भगवान तिने झाकला त्याच्या जागेवर तिने जग दाखवायला सुरुवात केली म्हणजे दुसरं दाखवते. तो परमात्माच आहे पण परमात्म्याच्या जागेवर जगत दाखवायला सुरुवात करते महाराज. हा स्वभाव आहे मायेचा. ती ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दाखवणं हा तिचा असणारा स्वभाव आहे. परमात्म्याच्या ठिकाणी जगत नावाची वस्तू नाही पण ती नसताना त्या ठिकाणी प्रतीला येते, याचं कारण आहे माया. ती माया जर नसेल तर त्या ठिकाणी जगत प्रतीला येणार नाही. म्हणजे जगत प्रतीला आलं त्याला एकमेव कारण आहे माया. म्हणून ती मायाच परमात्म्याला त्या ठिकाणी जगताच्या रूपाने नटवते. सगळ्याची सगळी रूप आपल्याला दिसतात. या सगळ्याच्या सगळ्या रूपांमध्ये परमात्माच त्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. कणाकणात परमात्मा गच्च भरलेला आहे. आपण आताच प्रमाण ऐकला हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असा आपण त्या ठिकाणी म्हणतो. बहुनाम जन्मना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. सर्वत्र वासुदेवच गच्च भरलेला आहे हे ज्ञानानं कळतं. म्हणजे परमात्मा कणाकणात व्याप्त आहे पण तो आपल्याला दिसत नाही. या कणाकणात परमात्मा आहे की नाही आहे. आपल्याला दिसतो का नाही दिसत. साधू संतांना विचारा इथे परमात्मा आहे की नाही ते म्हणतात आहे. तुम्हाला कुठे दिसतो का ते म्हणतात सगळीकडेच आहे. येरुमने काष्टी काशाने सकल आणि आहे वनमाली जेथे त्यांना सगळीकडे परमात्मा दिसतो आणि आपल्याला परमात्मा दिसतच नाही. मग आहे परमात्मा तरी पण दिसत नाही याचं कारण आपल्या डोळ्यावर काय आहे पडदा आहे. आणि कशाचा पडदा आहे मायेचा पडदा आहे म्हणतात. ते सगळेचे सगळे जीव मायेने ग्रस्त झालेले आहेत. भगवंताची माया आहे म्हणतात. या मायेचे 3 रूप वर्णन करून सांगतात. पहिली माया आहे विमुखजन मोहिनी माया, दुसरी माया आहे महाराज त्या ठिकाणी वैष्णवी माया आणि तिसरी माया आहे भगवंताची स्वमोहिनी माया. 3 प्रकारची माया. विमुखजन मोहिनी माया म्हणजे जीवाला स्वतःपासून विमुख करून टाकणारी माया.
देवानं ती माया प्रस्थापित केली म्हणून सगळेचे सगळे लोक जग पाहत आहेत, देव त्यांना दिसत नाही, हा महत्वाचा विचार आहे. वैष्णवांवर पण मायेचा प्रयोग करतो. वास्तविक पाहता त्या देवाला वैष्णवांच्या संगतीत राहायला आवडतं, म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून वैष्णवांच्या संगतीत राहतो, त्यांची सेवा करतो. आणि सेवा करत असून सुद्धा त्यांना कळू देत नाही मी देव आहे म्हणून. वैष्णवांवर माया प्रस्थापित करतो, त्याला म्हणा वैष्णवी माया. आणि स्वमोहिनी माया, तो स्वतःच्या त्या ठिकाणी मायेमध्ये स्वतःला गुरफटून टाकतो. भगवती राधाराणी ही भगवंताची स्वमोहिनी माया, ही भगवंताची शक्ती आहे महाराज. योगी लोक तिला कुंडलिनी म्हणतात, ज्ञानी लोक तिला चैतन्य शक्ती म्हणतात, आणि भक्त तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात. अशी आल्हादिनी शक्ती भगवंताची राधाराणी आहे, ती स्वमोहिनी असणारी माया, ही भगवंताची माया. मग ही माया त्या ठिकाणी भगवंताला झाकून टाकत असते. मग तिच्या प्रभावानं त्या ठिकाणी जगत दिसत नाही. केव्हा त्या ठिकाणी जगत दिसायचं बंद होईल? ज्या वेळेला या मायेचा निराश करणारा कोणीतरी गुरु भेटेल, आणि त्या गुरुच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग ही माया निघून जाईल, आणि मायेचा पडदा निघून गेला रे गेला की मग सगळीकडे परमात्माच परमात्मा दिसेल. मी सांगतो असं नाही, मौली ज्ञानोबा सांगतात, असा श्रीगुरु रूपी सूर्य उदयाला येत असतो, मावळवित विश्वाभासो नवा उदयाला आचंडांशू आद्वय आबजीनी विकासू बंधू. आता मावळवित विश्वाभासू म्हणजे विश्वाचा आभास मावळवित. नवलाचा सूर्य उदयाला आला, आणि त्या सूर्यानं त्या ठिकाणी महाराज हे सगळं जगत घालवलं, आणि त्याच्या जागेवर अद्वैत तत्वाचं प्रतिपादन केलं. मला सांगा, सूर्य उगवल्यानंतर जगत दिसतं का झाकून जातं? सूर्य उगवल्यानंतर जग दाखवतो ना सूर्य. पण ज्ञानोबा सांगतात, असा सूर्य उगवला की ज्याचा उदय झाल्यामुळे जगत दिसायचं बंद झालं. आता सध्या आपल्याला जगत दिसतंय ना, हे जगत दिसतंय म्हणून देव दिसत नाही. जगत दिसतंय म्हणून देव दिसत नाही. ज्या वेळेला देव दिसेल त्यावेळेला जग दिसणार नाही, हा पक्का मुद्दा आहे. ही ज्ञानाची भूमिका आहे महाराज. त्याच्यामध्ये शुभेच्छा, सुविचारणा, असे सप्तज्ञान भूमिका आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सत्वापत्ती, असंशक्ती, आणि मग पदार्थाभाविनी. पदार्थाभाविनी म्हणजे पदार्थ रूपानं दिसत नसून पदार्थ परमात्मा रूपानं प्रतीला येतात. पण केव्हा प्रतीला येतात? जेव्हा माया निवृत्त होते तेव्हा. माया घालवली की मग मात्र सगळीकडे परमात्माच प्रतीला येत असतो. हा महत्वाचा विचार. म्हणून साधू संतांना परमात्मा दिसतोय जिथे, तिथेच आपल्याला जगत दिसत आहे, आणि आपल्याला जिथे जगत दिसत आहे तिथेच साधू संतांना परमात्मा दिसतोय. मग साधू संतांना त्याच जागेवर परमात्मा दिसतो, आपल्याला त्याच जागेवर जगत दिसते. याचं कारण काय? मध्यंतरी माया मानावी लागेल. ही माया मध्ये आहे म्हणून आपण त्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी देव असून जग समजतो, आणि साधू संतांनी माया घालवली म्हणून त्यांना जगताच्याच जागेवर परमात्मा दिसतो. त्यांना दगडा धोंड्यात सुद्धा देव दिसतो महाराज. हा महत्वाचा विचार आहे. नामदेव महाराजांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं, जा मोठं गाठोडं बांधून दिलं, कपड्याचा शिंप्याचा व्यवसाय होता ना, सांगितलं जा एवढे कपडे विकून ये. कपडे विकण्याकरिता निघाले महाराज. उन्हाळ्याचे दिवस होते, आणि रस्त्यानं चालता चालता त्या ठिकाणी असं ऊन रखरखत होतं, काय करावं चटके बसत होते. आणि चालताना पाहू लागले तर डोंगरातून प्रवास होता, भले मोठे मोठे दगड होते. त्या दगडांना पाहिलं आता कणाकणात परमात्मा भरला, अशी भूमिका आहे ना. मग त्या दगडांमध्ये सुद्धा माझा देव आहे, आणि या उन्हामुळे माझ्या देवाला त्रास होतोय असं ज्या वेळेला त्यांना वाटलं, आता मी काय करू? तिथंच थांबले महाराज. ते गाठोडं सोडलं, आणि त्या गाठोड्यातून असणारे सगळेचे सगळे कपडे घेतले, आणि जे दिसणारे मोठे मोठे दगड होते ना त्या दगडांवर झाकून टाकले. ते कपडे झाकून घातलं दगडावर, आणि मग काहीतरी त्या ठिकाणी कपडे उडून जाऊ नये अशी सुविधा केली, आणि निघून आले महाराज घरी. वडिलांनी विचारलं, विकले का कपडे? म्हणे सगळे विकून आले. कोणाकोणा दिले? म्हणे दगडोबा होते, धोंडोबा होते, त्यांना सगळ्यांना देऊन टाकले महाराज, कपडे देऊन टाकले. का बरं? अहो त्यांना फार ऊन लागत होतं म्हणे, त्यांनी ते मला असं वाटलं त्यांना दिले पाहिजे, देऊन टाकले. मग पेमेंट आणलंच का? नाही म्हणे ते नाही आणलं. मग का बरं नाही आणलं? त्यांनी दिलंच नाही म्हणजे नामदेव महाराज. आता ते दगडन धोंडे कुठं पैसे देत असते तर म्हणे जा ते सगळे त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे घेऊन ये, नाहीतर तुला घरात घेणार नाही. नामदेव महाराज गेले. आता काय करावं? त्या दगडोबाच्या पुढे जाऊन बसले, धोंडोबाच्या पुढे जाऊन विनंती करावी की माझे वडील म्हणतात पैसे द्या तुम्ही पैसे, तुम्हाला मी काल कपडे देऊ. आता ते दगडन धोंडे कुठं पैसे देतात का महाराज? पैसे देत नाही म्हणून दगड उचलले, आणि उचलून घरात आणले महाराज. आणि घरात आणून वडील घरी नव्हते, ते ज्या ज्या दगडावर त्या ठिकाणी ते वस्त्र घातले ते सगळे दगड खोलीत आणून कोंडून ठेवले, बाहेरून कडी लावून घेतले निघून जाऊ नये म्हणून. आणि मग दामाशेट्टी आले, म्हणे आणले का पैसे? म्हणे नाही आणले पैसे. मग का? मग तू पैसे दे म्हणे मला. म्हणजे ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते ना त्यांनाच आणले. कुठे आहेत? म्हणे खोलीत कोंडून ठेवले म्हणे, चला बघायला. मग खोली उघडली, आतमध्ये नेऊन पाहतात तर भले मोठे मोठे दगड आणून ठेवलेले होते. म्हणजे हे काय रे? म्हणे खरं सांगू, मग रडायला लागले बरं नामदेव महाराज. आणि म्हणाले खरं सांगू का, मला त्या ठिकाणी असं कळालं की कानाकानात परमात्मा गच्च भरलेला आहे.
मग दगडातही तोच भरला, धोंड्यातही तोच भरला, मातीतही तोच भरला, झाडांमध्ये तोच भरला, पाण्यातही तोच भरला, सगळ्या जगात तोच भरला. आणि या उन्हानं फार त्रास होतो, या उन्हानं त्या दगडांना फार वेदना होत होत्या. मला जर होतात तर त्याला का होत नसतील असा विचार माझ्या मनात आला, म्हणून मी त्या सगळ्या दगडांना त्या ठिकाणी झाकून टाकलं होतं. आता पैसे मागायला गेलो तर ते काही बोलतच नव्हते, म्हणून त्यांनाच घेऊन आलो. एवढा उच्च भाव, दगडामध्ये देव पाहण्याचा भाव निर्माण झाला. का बरं? त्यांना दगडात देव दिसतो आणि आपल्याला देवात दगड दिसतो. कळतं ना? आपण मंदिरात गेल्यानंतर म्हणतो कुठून दगड आणला होता, म्हणतो ना आपण असं, ही मूर्ती घडवायला दगड तुम्ही कुठून आणला होता, म्हणजे आपण देवामध्ये दगड पाहतो आणि त्यांना दगडात देव दिसतो. एवढा त्यांच्यातला आपल्यातला फरक आहे. का बरं असा फरक पडला? फरक का पडण्याचं कारण एवढंच आहे की त्यांची सगळी माया त्या ठिकाणी त्यांनी देवावर नेऊन घातली. माया शिल्लक जेवढी नाही, आणि माया संपली रे संपली की खाली काय शिल्लक राहतं? देव शिल्लक राहतो. माया त्या ठिकाणी अध्यस्त आहे आणि परमात्मा अधिष्ठान आहे. शास्त्र असं सांगतं अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या नियमानं त्या ठिकाणी माया अध्यस्त आहे. अध्यस्त असणारी माया परमात्म्याच्या ठिकाणी विलीन करून टाकली आणि माया परमात्म्याच्या ठिकाणी विलीन करून टाकल्यानंतर खाली जे शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे परमात्मा किंवा ब्रह्म. मग ज्यानं सगळी माया देवावर घातली तोच खऱ्या अर्थानं वैष्णव ठरला. म्हणून वेदांताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर असाच भाव निर्माण होतो की वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया, त्यानं माया देवावर घालून टाकली म्हणून त्याला वैष्णव म्हणतात. हा एक अर्थ. आता दुसरा अर्थ मायेचा. माया शब्दाचा फक्त वेदांताच्या दृष्टीने अर्थ घ्यायचा असा नाही. माया शब्दाचा अर्थ होतो प्रेम. माया शब्दाचा अर्थ काय होतो? प्रेम. आपल्यावर लोक प्रेम करतात की नाही? माझी आई माझ्यावर फार प्रेम करते, तिच्यासारखं प्रेम माझ्यावर कोणी करत नाही. कधी फार जमलो थकलो, फार शीन आला ना महाराज, आणि असं वाटतं की आता काय करू, फार दमून गेलो, रस्त्यानं चालता चालताच आईला फोन करतो, आई मला येईपर्यंत झोपू नको, मला असं वाटतं की यावं आणि तुझ्या कुशीत त्या ठिकाणी डोकं ठेवून असं शांतपणे पोडावं, तुझा हात माझ्या मस्तकावरून फिरावा आणि त्या प्रेमानं त्या ठिकाणी माझी सगळी उद्विग्नता निघून जावी. आई प्रेमाचा त्या ठिकाणी सागर असते महाराज, म्हणून ती त्या ठिकाणी आपल्यावर प्रेम करते ना. आईच्या प्रेमाला कोणी प्रेम म्हणत नाही. मग आईच्या प्रेमाला काय म्हणतात? माया. माझी आई फार मायाळू आहे असं आपण सर्वजण म्हणतो की नाही. माया अतिशय महत्वाचा शब्द आहे. म्हणून माया शब्दाचा खरा अर्थ होतो प्रेम. आता माझीच आई माझ्यावर प्रेम करते, तुमची करत असेल ना सगळ्यांची. आई म्हणजे प्रेमाचा सागरच असते ना. आई आणि प्रेम ह्या दोन वस्तू नाहीतच मुळात. प्रेमच मूर्तिमंत आईच्या रूपानं प्रगट झालेलं असतं. पण ते काही लोकांना नाही कळत. आता लोक आईला किती त्रास देतात की नाही मला ते सांगायचं नाही, पण लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे की आई म्हणजे त्या ठिकाणी माया. माया म्हणजे प्रेम. भगवंतावर त्या ठिकाणी केलेलं प्रेम हे सांगण्याकरिता माया शब्दाचा त्या ठिकाणी उच्चार केला आहे. जे खरे भक्त आहेत, जे भगवंताच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांना भगवंताशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम राहत नाही. त्यांना कोणी किती श्रीमंत असला, कोणी किती काय त्या ठिकाणी संपत्तीवान असला, कोणी किती प्रतिष्ठित असला आणि तो काही असला तरी त्याच्या ठिकाणी प्रेम जडत नाही महाराज. ते कोणाही शेमड्या मेमड्याला मानायला तयार होत नाही. त्यांचं एकावरच प्रेम असतं, त्याचं नाव आहे भगवान. त्या भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ते अंतःकरणात करत नाहीत. हा खऱ्या अर्थाने वैष्णवाचा बाण आहे महाराज. म्हणून वैष्णवाचं खरं त्या ठिकाणी प्रेम जर कोणावर असेल तर फक्त आणि फक्त देवावर आहे. हे सगळं बोलत असताना जरा आपापल्या मनाला तपासून बघा. मन आहेत ना सगळ्यांच्या जागेवर? नाही तर काही माणसं देहानं कीर्तनात बसतात आणि मनानं हिंडून येतात. ते हिंडून येणारं मन आहे त्याला थोडं जागेवर आणा आणि त्याला प्रश्न विचारा. हे मना, अरे तुझं खरंच कोणावर प्रेम आहे रे? देवावर सगळंच सगळं प्रेम आहे का? मग मन तुम्हाला सांगेल. जर तुमचं मन खरं बोलत असलं, लोकांबरोबर खोटं बोलू द्या, पण मन स्वतःबरोबर तर निदान खरं बोलतं. ते खरं बोलायला लागल्यावर सांगेल हो प्रेम आहे बरं का, पण थोडं बायकोवर आहे, थोडं मुलावर आहे, थोडं घरावर आहे, थोडं प्रॉपर्टीवर आहे, थोडं बँक बॅलन्सवर आहे. या सगळ्यांवर त्या ठिकाणी माझं प्रेम आहे, उरलेलं प्रेम देवावर आहे असं आपलं मन आपल्याला सांगेल. हे असं उरलेलं प्रेम देवावर असल्यावर त्याला वैष्णव नाही म्हणत. मग ज्याचं कोणावरच प्रेम नाही आणि फक्त देवावरच प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणतात. हे वैष्णवाचं खरं लक्षण आहे मला. हे सांगण्याकरिताच भगवान त्या ठिकाणी अगदी वर्णन करून सांगतात मला तू बरा आहे. ते म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी म्हणजे सगळी. हे अवघी शब्दामध्ये त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या लोकांची आवृत्ती केली आणि फक्त त्या ठिकाणी परमात्म्याचंच नाव शिल्लक ठेवलं. त्याच्यावरच सगळं प्रेम ज्याचं आहे त्यालाच खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणतात महाराज. दुसऱ्या कोणावरही प्रेम नाही. मग हे भगवान शंकराकडे कसं गाठवायचं? तुम्ही ऐकता आहात ना, सतत तुम्ही भागवत कथा ऐकत असता म्हणत. ज्या वेळेला भगवान अवतीर्ण होतात
राम रूपात अवतीर्ण होतात, कृष्ण रूपात अवतीर्ण होतात, अनेक रूपांमध्ये त्या ठिकाणी परमात्मा अवतीर्ण होतो. जेव्हा जेव्हा भगवान अवतार धारण करून येतात आणि तेव्हा तेव्हा भगवान शंकर त्यांना पाहण्याकरिता जातात. रामरूपात भगवान अवतीर्ण झाले त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान शंकर रामरायाला पाहण्याकरिता गेले. भागवतामध्ये आपण प्रसंग ऐकतो, भागवतात त्याचा उल्लेख जरी नसला तरी गर्गसंहिता आदी करून त्या ठिकाणी ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे की भगवान शंकर त्या ठिकाणी श्यामसुंदराला पाहण्याकरिता आले. गोकुळ अष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रावण मध्ये अष्टमीच्या रात्री 12ला अवतीर्ण झाले ना. आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान मथुरेतून गोकुळात निघून गेले. गोकुळात निघून गेल्यानंतर गोकुळवासियांना फार आनंद झाला महाराज. सुनंदेकडून बातमी नंदराजाला कळाली. नंदराजानं त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली महाराज. सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी बातमी पसरली, हे गौडन सांगे गौडनीला पुत्र झाला. शंकराचं सांग तुझा फिजा उडाल्या की काय? फिजा नाही, बोर्डच गाळलेला आहे. दुसरं काही सुचत नाही मला, तेवढंच सांगावं असं वाटतंय. असं आहे, मला तिथेच जायचं लक्षपूर्वक आहे का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं. एवढा आनंद झाला महाराज गोकुळातल्या लोकांना. सर्वजण आनंदाने नाचत होते महाराज. हे नंद घरानंद भयो भगवान अवतीर्ण झाले. गोकुळातल्या सगळ्या लोकांना तर कळालं, पण कैलासावर निरोप गेला देव प्रगट झालाय म्हणून. मग काय करावं, कितीतरी दिवसाचा अर्थ देवाला पाहण्याचा होता ना महाराज. म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी श्यामसुंदराला पाहण्याकरिता आले. कसे आले त्याचं वर्णन आपण सतत ऐकत असतो. हातामध्ये त्रिशूळ घेतला, डमरू त्या ठिकाणी घेतलं, व्याघ्रांबर आहे, गदचर्म आहे, सर्वांगाला त्या ठिकाणी राख लावलेली आहे, चिता भस्म लावलेला आहे, त्रिनेत्रधारी जटाजूटधारी त्या ठिकाणी भगवान शंकर आहेत महाराज. आणि असे असणारे भगवान शंकर
माझ्या श्यामसुंदराला पाहण्याकरिता आले महाराज. आणि असा त्या ठिकाणी गावामध्ये प्रवेश केला. गोकुळातल्या सगळ्या लोकांनी बाबांना पाहिलं. विचार करू लागले मनात की मनात कोण बाबा दिसतोय, केवढा अप्रतिम याचा त्या ठिकाणी वेश आहे, कुठून आला असेल. हे कोण देश से आया बाबा जोगी, आया बाबा जोगी, आया बाबा जोगी, हरि नाम सुनाता है, प्रभु प्रेम दिलाता है. कौन देश से आया बाबा जोगी, आया बाबा जोगी. कुठून जोगी आला. हातात त्रिशूळ डमरू आहे, सर्वांगाला विभूती लावलेली आहे, त्रिनेत्रधारी आहे, जटाजूट धारण करून गळ्यात साप घातलेला आहे. आणि समोर त्या ठिकाणी आला, जोग्याचा वेश धारण केला होता महाराज. जोगी का वेश बनाया, शिव श्याम देखने आया. जोगी का वेश बनाया, शिव श्याम देखने आया. भगवान शंकर त्या ठिकाणी पाहण्याकरिता आले. वैष्णव आहेत ना, मग विष्णूचा अवतार झाल्यावर वैष्णव नाही धावणार, मग कोण धावेल. म्हणूनच त्या ठिकाणी महावैष्णव असणारे भगवान शंकर पाहण्याकरिता आले. आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी दरवाज्यातून उभे राहिले, यशोदेच्या दारातून उभे राहिले. डम 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 डमरू वाजू लागले महाराज. डमरू वाजलं, कोणीतरी बाबा बाहेर आलेले आहेत असं यशोदा राणीला कळालं. यशोदा राणी बाहेर आली, दरवाजा उघडून पाहते आहे तर कोणीतरी बाबा आलेला आहे. विचारपूस करू लागली, बाबा तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. भगवान शंकर क्षणभर शांत झाले आणि दुसऱ्या क्षणाला बोलायला लागले, माई मी फार दुरून आलो, कैलासाहून चालत चालत आलो आणि एवढ्या लांबून त्या ठिकाणी आलो ते तुझ्याकडून बाकीचं काहीच मागायला आलो नाही. मला फक्त एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे तुझा जो मुलगा आहे ना त्या मुलाचं दर्शन. मला तुझ्या मुलाच्या दर्शनाची फार ओढ लागली. तुझा मुलगा मला दाखव, त्याला मी पाहण्याकरिता इथपर्यंत आलेलो आहे असं भगवान शंकर बोलू लागले. यशोदेनं विचार केला, हे फक्त माझ्या मुलालाच मागते, दुसरं कोणाला त्या ठिकाणी अजिबात नको म्हणते. अगदी नकशिखांत पाहिलं बारकाईनं आणि पाहिल्यानंतर वाटलं एवढा भयंकर आघोर वेश धारण केलेला हा बाबा आहे. या बाबाला जर मी माझा मुलगा आणून दाखवला तर कदाचित त्या ठिकाणी माझं बाळ याला पाहून घाबरून जाईल आणि घाबरून त्या ठिकाणी दचकलं तर उगाच त्याला त्या ठिकाणी आणखी पुन्हा काहीतरी उपचार करत बसावे लागतील, दचक दिवाखालीत बसावा लागेल. हे सगळं करण्यापेक्षा याला आपण दुसरं काहीतरी घेण्याचा सल्ला देऊया. बाबा माझा मुलगा मी तुम्हाला दाखवणार नाही. कोण म्हणताय? यशोदा म्हणते. कोणाला म्हणते? भगवान शंकरा. म्हणजे तुम्ही ऐकता आहात. भगवान शंकराला त्या ठिकाणी म्हणते, महाराज माझा मुलगा तुम्हाला दाखवणार नाही, त्या बदल्यात तुम्ही किती धन मागाल तेवढं धन देते. भगवान शंकर म्हटले धन नको, मग काय आणखी दुसरी वस्त्र आभूषण लागत असतील तर ते आणून देते. म्हणजे वस्त्र नको, तुझी आभूषण नको, काही नको आहे, मग जगातलं जे सगळ्यात श्रेष्ठ धन असेल ते आणून देते. म्हणे काहीच नको, मी राणी आहे यशोदा वर्णन करून सांगते, सगळी सत्ता माझ्या हातात आहे, जेवढं काय त्या ठिकाणी वैभव लागत असेल, संपदा लागत असेल, सगळीची सगळी संपदा तुम्हाला मी आणून देते, फक्त माझा मुलगा मागू नका. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी यशोदा राणी बोलू लागली ना, तेव्हा भगवान शंकरानं दोन हात जोडले. महाराज आई, या जगामध्ये त्या ठिकाणी काही घेण्यासारखं नाही. माझं धनावर प्रेम नाही, माझं जनावर प्रेम नाही, माझं माझ्या तनावर सुद्धा प्रेम नाही, माझं कोणावरही प्रेम नाही. माझं एकावरच प्रेम आहे, तो म्हणजे माझा श्यामसुंदर, तो म्हणजे माझा भगवान. त्या भगवंताशिवाय मी कोणावरही प्रेम करत नाही. म्हणून मी ज्याच्यावर प्रेम करतो तोच मला पाहिजे, दुसरं कोणी नाही मला पाहिजे.
म्हणून बाकीच्या सगळ्या तुम्ही किती वस्तू मला आणून दिल्यात तरी त्या वस्तूंचा मी स्वीकार करणार नाही. तुमच्या वस्तू तुमच्याकडेच राहू द्या. आणि जर मला त्या सगळ्या वस्तू पाहिजे असत्या तर मी मसनवाट्यात कशाला राहायला गेलो असतो. मला तर त्या ठिकाणी कुबेरानं मोठी नगरी तयार करून दिली होती लंका. ही लंका भगवान शंकराकरता तयार करून दिली होती. बरं ही लंका तयार झाली, कुबेरानं तयार केली आणि शंकराकरता तयार केली. सोन्याची त्या ठिकाणी घर तयार केली. आणि वास्तुशांती करायला रावणाला बोलावलं. रावण ब्राह्मण आहे, त्याला बोलावलं वास्तुशांती करायला. वास्तुशांती त्या झाल्यानंतर भगवान शंकराने विचारलं, ब्राह्मण तुम्हाला काय लक्षणं पाहिजे सांगा. आता भगवान शंकरानं त्याची बुद्धी फिरून टाकली, कारण शंकराला काही लंकेत राहायचं नव्हतं. त्याला माहित होते जाळणार आहे लंका, त्यांनीच जाळली नंतर हनुमंताच्या रूपात येऊन. लंका फिंका काय नाही पाहिजे म्हणे, आपल्याला जाळून टाकली लंका. असं आहे. त्यांच्याकरता तयार केली. दक्षिणा विचारली, काय दक्षिणा देऊ. मग मात्र त्याची बुद्धी फिरवली आणि रावणानं दक्षिणा मागितली. म्हटला जर दक्षिणा देणार असेल ही लंकाच मला देऊन टाका. वास्तुशांतीच्या दिवशी ब्राह्मणाने घरच जर दक्षिणा रूपात मागितलं तर तुम्ही देणार का. बाप्पा मग तुम्हाला फार घरं होतील असं जर मागितले शंकराचंच ऐकायचं ना. हेच आहे शंकराचं. ऐका बरं लक्षपूर्वक. एवढा भोळा देव आहे की घराची वास्तुशांती करायला आलेल्या ब्राह्मणाला देऊन टाकलं, मला घरच देऊन टाकलं. म्हणजे जाऊन राहा. मग वास्तुशांती झाली, सगळं झालं, निघून गेले पुन्हा मसनवाट्यात. काही घेणं नाही देणं नाही महाराज. सुखम त्याला सुख नाही, दुःख नाही, काही नाही महाराज. जसा समुद्र सर्वत्र त्या ठिकाणी समुद्र मापन प्रविशंती यद्वत्. जसा सदैव समान आहे भरलेला असं त्या ठिकाणी भगवान शंकराचं हृदय सुरगत भरलेलं आहे महाराज. प्रभू प्रेमानं अपुरीत झालेलं आहे. दुसरं काही नको आहे. जर मला तुझी संपत्तीच पाहिजे होती तर मी त्या ठिकाणी लंकेत राहिलो नसतो का. कशाला रावणाची बुद्धी मी फिरवली असती. मी मसनवाट्यात राहतो गाई, मला दुसरं काही नको. मसनवाटा म्हणजे शेवटचा मुक्काम. आता गावगाव मुक्काम आपले पडतात ना महाराज, पण ते पडतील तोपर्यंत पडतील. पण सगळ्यात शेवटचा मुक्काम जर डेरा किंवा स्मशानो मी, शेवटचा मुक्काम म्हणजे मसनवाटा. आणि सगळ्यांचा तोच आहे, पर्याय नाही, दुसरा काही पर्याय नाही. एखाद्याला मसनवाट्यात नाही जाळायचं असं ठरवलं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन जाळलं. पण जिथे जाळतात त्यालाच मसनवाटा म्हणतात, जिथे पुरतात त्यालाच मसनवाटा म्हणतात. म्हणून तुम्ही जरी मसनवाट्यात नाही पुरलं तरी तुमच्यामुळे त्या जागेला मसनवाटा लोक म्हणतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे मसनवाटा आपणच तयार करतो. म्हणून मसनवाट्यात जाऊन राहतो आहे, मला नको आहे ही संपदा, त्याच्यावर माझं प्रेम नाही. आणि बघ ना जरा, त्या संसाराला तू त्या ठिकाणी मला द्यायला पाहतेस, संसार घे म्हणतेस, तो संसार आधीच जाळून टाकला. भगवान शंकराकडे सगळे लोक जातात आणि शिवरात्रीलाच जागे होतात. सगळ्यांचं प्रेम शंकरावर शिवरात्रीलाच असतं. की असं कायमस्वरूपी पोटात प्रेम असो. खरंच जर शंकरावर प्रेम आहे ना म्हणत, त्या शंकराला काळजालाच लावून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे ना. आमच्या काळजाला शंकर लावलाय आम्ही. बघा शंकर आहे ना, शंकर ह्याला नर्मदेश्वर म्हणायचं. आमच्या गुरुजीने देऊन टाकला आणि काळजापासून दूर राहतच नाही म्हणत. मग कायमस्वरूपी शंकरावर प्रेम करावं शिवरात्रीच्याच दिवशी करा. आपण असे नाटकी माणसं आहोत महाराज. दत्त जयंती आली का झाली दत्ताची, शिवरात्र आली का झाली शंकराची, नवरात्र झाले का अंबाबाई शिवाय दुसरं काही सुचतच नाही. आणि ते कायम असू ना पोटात तुझ्या, राहू दे ना काळजाजवळ, बिघडलं कुठे. हा महत्वाचा विचार आहे मला. शंकर तर सदैव त्या ठिकाणी प्रेम करण्यास योग्य आहे. त्याला काळजाजवळ ठेवा आणि त्याला म्हणा देवा तू जसा त्याच्यावर प्रेम करतोस ना, असं तुझ्यासारखं प्रेम माझं माझ्या श्याम सुंदरावर व्हावं. याच्याकरिता तू इथं राहा हृदयात आणि राहून त्या ठिकाणी मला सारखा मार्गदर्शन करीत राहा. चुकीचं काही सांगू नको. सांगू, गोपिकांनी भगवंताबरोबर रासक्रीडा केली, पण रासक्रीडा करण्याकरिता रासक्रीडेची प्रमुख देवता जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. शंकरला त्याच्यात प्रवेश नाही मिळाला, पण तरी सुद्धा आता ज्यांना कात्यायनी व्रत करायची इच्छा असेल, या कात्यायनी व्रतामध्ये सगळ्यात मोठा पहिला मंत्र जर कोणता असेल तर भगवान शंकराचा आहे. म्हणून शंकराशिवाय गोपी भावात प्रवेश करता येत नाही. भगवान शंकरासारखी गोपी दुसरी कोणी नाही. अजूनही वृंदावनात जाऊन बघा, ज्या वेळेला माझा श्याम सुंदर त्या ठिकाणी रासक्रीडा करत होता, भगवान शंकरांनी यायचा प्रयत्न केला, तसा प्रवेश मिळाला नाही. आणि मग कैलासावर त्या ठिकाणी परत गेले नाही. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पार्वतीबाईनं चौकशी केली, म्हणे का बरं चुकून गेला तू. म्हणे काय नाही, मला रासक्रीडेत प्रवेश करायचा होता आणि येऊनच दिलं नाही कोणी, काय करू आता. म्हणे तिथं फक्त गोपींना प्रवेश आहे. पार्वतीने सांगितलं काही चिंता करू नका, मी तुम्हाला आता लगेच गोपी बनवते. लग्नाचा पितांबर स्वतःचा पार्वतीने घेतला आणि भगवान शंकरांनी नेसवला आणि पितांबर नेसून त्या ठिकाणी रासक्रीडेत प्रवेश केला. नवीन गोपी आली म्हणून देवाने नवीन रूप धारण केलं.
नाचायला सुरुवात केली. पण म्हणे अरे ही नवीनच गोपी दिसते. थोडं त्या ठिकाणी पाहिलं बारकाईनं, मग कळालं अरे हे तर भगवान शंकर आहेत, माझे स्वामी आहेत, माझे मालक आहेत आणि माझ्याबरोबर खेळण्याकरिता आलेले आहेत. पण एवढे माझ्याबरोबर खेळतायत, काहीतरी गंमत केली पाहिजे ना. नाचता नाचता त्या पितांबरावरच पाय दिला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शंकराचा. आता ते पितांबरावर पाय दिल्याबरोबर पितांबर सुटला. आता यांना असंही नागवा राहायची सवय होती. मसर म्हटलं ते नागवेच राहतात, दिगंबर अवस्थेत राहतात ना, मग ती तशीच त्या ठिकाणी राहतात. तिथे असंही राहायची सवय, तसंही नागवत राहायची सवय. धोतर सुद्धा नेसायची सवय नाही. त्याला लुगडं नेसता येईल का? खरं सांग, आपल्याला धोतर नेसता येईल आणि त्याला सांगितलं लुगडं नेस, त्याला कसं काय नेसता येईल? ज्याला धोतर नेसता येत नाही त्याला साडी नेसवली होती आणि त्याची साडी फिटून गेली. आता काय करायचं? ती साडी धरली अशी हातात. भगवान हसू लागले, म्हणे काय साडी बिडी हातात धरू नका, गोपी होण्याकरिता असं लुगडं नाही नेसावं लागत. गोपी होण्याकरिता अंतकरणात फक्त भाव निर्माण व्हावा लागतो. म्हणून भगवान शंकर आजही वृंदावनात राहतात. लोक त्यांना महादेव म्हणत असतील, पण आम्ही वैष्णव त्यांना गोपेश्वर म्हणतो. गोपेश्वर असणारा भगवान आजही महादेवाच्या पिंडीला साडी नेसवली जाते. आजही महादेवाच्या पिंडीला टिकली, गंध, कुंकू लावलं जातं. आजही महादेवाच्या पिंडीला मंगळसूत्र घातलं जातं. आजही महादेवाच्या पिंडीला गोपी रूपानं शृंगारलं जातं. जे कोणी वृंदावनात जातील त्यांनी आवर्जून पाहिला जा गोपेश्वर भगवान फार सुंदर शृंगार केलेला असतो महाराज. म्हणून भगवान शंकर स्वतः गोपी झाले. आपल्याला नाही गोपी होता येत, का तर आपल्याकडे खोटा खोटा पुरुषत्वाचा अभिमान. आपण स्वतःला पुरुष समजतो आहोत ना. काय तुझी माती करतो पुरुषत्वाची? राहील किती दिवस गाढवा, आणि ते जाईल ना कालांतरानं संपून जातं ते पुरुषत्व. पुरुषत्व जाईल तुझं सगळं निघून जाईल. म्हणून गोपी होण्याचा प्रयत्न कर. गोपी म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याची वृत्ती आहे महाराज. ती वृत्तीच त्या ठिकाणी भगवंताजवळ येते. भगवान शंकराला सगळ्यात मोठा भाव प्राप्त झाला, त्याचं नाव आहे गोपी भाव, आणि तो वैष्णवांना प्राप्त होत असतो महाराज. म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वैष्णव आहेत. यशोदा राणीला सांगतायत तुझी संपत्ती मला नको. जर तुझी संपत्ती पाहिजे असती तर सगळी जाळपोळ कशाला केली असती? आपण भगवान शंकराकडे जातो हे सगळं पाहतो महाराज. मग बघा तुम्ही, भगवान शंकराच्या हातात त्रिशूळ आहे, भगवान शंकराच्या हातात डमरू आहे, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप आहे, भगवान शंकराला 3 डोळे आहेत, भगवान शंकरानं जटा धारण केलेले आहे, भगवान शंकराच्या कपाळाला चंदन लावलेलं आहे, भगवान शंकरानं त्या ठिकाणी व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, भगवान शंकरानं गजचर्म परिधान केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण भगवान शंकराकडे पाहतो आणि या सगळ्या पाहून फक्त नमस्कार करतो आणि याचा कधी विचार करत नाही हे सगळं का असेल. मला वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी ते मी कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळेला हेच वर्णन करून सांगितलं होतं. पण आता जर तुम्हाला विचारलं सांगा बरं काय सांगितलं होतं, सांगेल का कोणी? का बरं नाही सांगणार? लक्षात राहिलं नाही. म्हणजे लक्षात राहिलं नाही त्याची आठवण करून दिली पाहिजे की नाही. म्हणून परत आज दिवसभर मी हेच सांगणार आहे. अजून आज 2 कीर्तन करायचे, त्या 2 कीर्तनात हेच वर्णन सांगणार आहे भगवान शंकराचं. असं भगवान शंकराच्या समोर त्या ठिकाणी जायचंय ना महाराज. मग त्या शंकराला पाहताना त्याची ही अवस्था का आहे याचा विचार केला पाहिजे. मग आता भगवान शंकर त्या ठिकाणी विनंती करतात यशोदा राणीची. तिने या अवस्थेत भगवान शंकराला पाहिलं आणि पाहून सांगितलं माझा मुलगा तुम्हाला देणार नाही. दरवाजा बंद करून घेतला आणि घरात निघून गेले. भगवान शंकर म्हटले वा आज तू देवाची आई झाली म्हणून फार शहाणपणा करतेस. मी पण काही कमी नाही म्हटले, मी हातयोगी आहे, तुझ्या दारात बसून राहील. तिथेच त्या ठिकाणी त्रिशूळ उडवला महाराज, तिथेच धुनी फिरवली, तिथेच बसून राहिले. भगवंताला हाका मारू लागले. हाका माराव्यात भगवंताला, पण कशा माराव्यात आणि कोणत्या अवस्थेत जाऊन माराव्यात हे भगवान शंकराकडून शिकाव. कारण भगवान शंकर ज्या स्थितीत जाऊन हाका मारतायत ना त्या स्थितीत गेल्याशिवाय देव ओढ येत नाही हे लक्षात ठेवा. आपणही हाका मारतो पण आपल्याला कोणाला शंकर होता येत नाही आणि शंकर होऊन हाका मारता येत नाही. भगवान शंकर बसलेले आहेत, सर्वांगाला भस्म लावलेले. भस्म कधी होत असतं? भस्म नाही काढलं तर राख कधी होते? जळाल्यावर होते ना. जळाल्याशिवाय राख होत नसते. राख अंगाला लावली म्हणजे भगवान शंकरानं देवाला सांगायला सुरुवात केली, देवा तुझ्या प्राप्तीकरता सगळं काय करून टाकले? जाळून टाकले. देवाला हाका मारायच्या ना, सगळे मारायला तयार आहेत ना. हाका मारायच्या असले तर आधी काय करावं लागेल? मग पटलं नाही तुम्हाला? पटण्यासारखीच आहे. आपण आपले जन्मभर झटे खात राहिलो आणि नाही जाळता आलं ना संसार तर देवाचं नावही काढू नका, फक्त लक्षात ठेवा. म्हणून जाळावं लागेल त्या ठिकाणी संसार. जाळून संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणे मानसी. अंगाला राख लावली म्हणजे सांगतायत की मी सगळा संसार देवाकरिता जाळलाय. या भगवान शंकराला 3 डोळे आहेत. किती डोळे आहेत? 3. तुम्हाला किती आहेत? कोण म्हणतात? आपल्याला 3 आहेत माहित, फक्त तिसरा दिसत नाही. आज्ञाचक्र आहे ना त्याला ज्ञानचक्षु म्हणतात.
श्री गुरूंची प्राप्ती झाली की तिसरा डोळा उघडतो आणि मग आपल्याला कळतं की मीच ब्रह्मरूप आहे. हे शिवोहम शिवोहम शिवकेवलोहम मनोबुद्धि अहंकार चित्तानिराहम न च घ्राणनेत्रे न च श्रोत्र जिह्वे न व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मी शिवस्वरूप आहे. हे कधी कळतं ज्यावेळेला तिसरा डोळा उघडतो त्यावेळेला. म्हणून तिसरा डोळा म्हणजे ज्ञान चक्षु. भगवान शंकराजवळ ज्ञान आहे. भगवान शंकर पूर्ण ज्ञानी आहेत. भगवान शंकराला जटा आहेत. कशाकरिता जटा? आपल्याला ते शेंडी वारकऱ्यांनी शेंडी ठेवायला म्हणतात ना. ठेव म्हटलं की ते असं ठेवतं त्याची त्यालाच कळत नाही. शेंडी आहे 2-4 केस त्याच्यात असतात आणि ते पण थोडे जास्त वाढायला लागले तर ते लगेच कापून येते ताबडतोब. शेंडीची लाज वाटते महाराज. का बरं लाज वाटते? काय कमी पडतं? नाही कळलं तुम्हाला काही? बदलू कधी सांगू हे सांगत राहू का? अरे शेंडी वाढवायची काय वाटते आपल्याला? लाज वाटते. आणि कशामुळे वाटते? काय कमी पडतं? अरे वैराग्य कमी पडतं. लोकांच्या समोर जायचं. हे लोक मला काय म्हणतील? हे शेंडीवाले म्हणतील. हातभर शेंडी ते आमची सोडून बघा मग कळेल तुम्हाला. अशी लांब जातात त्या ठिकाणी शेंडी. का लोकांचं काय लागायचं महाराज? त्यांच्या घरी नांदायला जायचं. ज्याच्याकरिता करायचं त्यातच खरं महाराज. जटा धारण करणं याचा अर्थ होतो वैराग्य. भगवान शंकराकडे काय आहे? वैराग्य. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान. जटा धारण करणं म्हणजे वैराग्य. आता पुढे चला. भगवान शंकरानं कपाळाला काय लावलेलं आहे? चंदन. चंदन लावलं ना कपाळाला. हे चंदन काय दाखवतं? चंदनाला हात लावल्यावर काय होतं? चटका बसतो. शीतलता निर्माण होते. भगवान शंकरासारखा शीतल दुसरा कोणीच नाही. एवढा शांत आहे महाराज भगवान शंकर. अतिशय भोळा. त्याचं नाव अतिशय शीतल आहे. शिवनाम शीतल कापडिया सेवी पाकाली असं वर्णन आहे. त्याचं नाव एवढं शीतल आहे तर तो किती शीतल असेल. त्याच्या हृदयामध्ये शीतलता निर्माण झालेली आहे. म्हणून कपाळाला चंदन लावलेलं आहे. भगवान शंकर सांगतात, बरं आई तुझा मुलगा पाहायला आलो. देवाला त्या ठिकाणी हाका मारत होते. वा अरे तुझ्याकरिता त्या ठिकाणी सगळा संसार जाऊन राग अंगाला लावली. तुझ्याकरिता त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून घेतलं. तुझ्याकरिता वैराग्य धारण केलं. तुझ्याकरिता त्या ठिकाणी शीतल झालो पोटी शीतल अशी अवस्था निर्माण केली. भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे काय? त्याला 3 टोक आहेत महाराज. 3 टोक. हे 3 टोक काय काम करतात? त्रिगुणांवर मात करण्याकरिता. 3 टोक ही त्रिगुणांना घालवण्याकरिता आहेत महाराज. आपण सगळेजण त्या ठिकाणी गुणाच्या तडाख्यामध्ये सापडलेले जीव आहोत. यांना जर घालवायचं असेल तर त्रिशूळाचा त्या ठिकाणी मार करावा लागेल. म्हणून हाती त्रिशूळ असं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि नेत्री ज्वाळा. नेत्रामध्ये त्या ठिकाणी ज्वाळा आहे. विकारांना जाळण्याकरिता ज्वाळा भगवान शंकराच्या नेत्रामध्ये आहेत. अंतकरण शीतल झालेल्या गोष्ट खरी आहे. पण तिसरा डोळा उघडला की प्रलय करून टाकतात. म्हणजे त्या ठिकाणी विकार घालून टाकतात. काम समोरून आला होता आणि कामाला त्या ठिकाणी आनंद करण्याकरिता भगवान शंकरानं तिसरा डोळा उघडला. आणि त्या तिसऱ्या डोळ्याच्या प्रभावाने एवढ्या अग्निज्वाळा निघाल्या की काम जळून भस्म झाला. म्हणजे विकारांना जाळण्याकरिता त्या ठिकाणी अग्नी ज्वाळा त्या तिसऱ्या डोळ्यामध्ये धारण केल्या. पुढे चला. भगवान शंकराच्या हातामध्ये त्या ठिकाणी डमरू आहे. डमरू कशाकरिता डमरू असेल? हे डमरू त्या ठिकाणी महाराज नाद करते. आणि डमरू नाद म्हणजे निर्भय असणारा नाद. काय भीती नाही, मरणाची भीती नाही. निर्भय असणारी स्थिती निर्माण झाली. आणि ती स्थिती दाखवण्याकरिता हातात डमरू धारण केलं. भगवान शंकराच्या गळ्यात साप असतो. साप असतो. साप पाहिल्यावर आपल्याला गुडगुल्या होतात नाही का? साप जर समोर आला आपल्याला फार आनंद वाटतो. या 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 बसा बसा तुमचीच वाट पाहत होतो असं काही आहे का? नागपंचमीच्या दिवशी या मावश्या नागोबाला पूजायला जातात ना वारुळाला. आता गेल्या आणि गेल्यानंतर योगायोगाने जर त्या वारुळातून खरोखर नागोबा बाहेर आले याची एक तरी मावशी तिथं थांबेल का? खरं सांगा. आता ती कशाकरिता गेली होती? नागोबाला पूजा करण्याकरिता.
मग पूजा करायला गेल्यावर मग येऊ ना नागोबाने दर्शन दिलं म्हणल्यावर त्याला असा कुंकवाचा टिळा लावा, त्याला अक्षरा टाकाव्या, त्याला असं ओवाळावं, असं करील का एकतरी मावशी? आता तो गारुडी घेऊन येतो त्या टोपलीत नाग त्याचे दात पाडलेले असतात तरी त्याच्याजवळ जात नाही. ज्याला दात आहेत त्या नागाच्या जवळ जाणं शक्य आहे का? पण भगवान शंकराने नागाच गळ्यात घातला महाराज. नाग पाहिल्यावर काय वाटतं? भीती वाटते. कशाची भीती वाटते? चावल्याची भीती वाटते. काय होतं चावल्यावर? माणूस आमर होऊन जातो. असं आहे का? साप चावल्यावर काय होतं? माणूस मरतो. म्हणजे सापाला पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये कशाची भीती निर्माण होते? मरणाची भीती निर्माण होते. आणि तो साप तर भगवान शंकराने गळ्यात घातला. गळ्यात घातला म्हणजे काय केलं? भगवान शंकरानं मरणाची भीती सोडून दिली. काय विचारणार आहे? मरणावर विजय प्राप्त करून घेतला. भगवान शंकराने त्या ठिकाणी वाघाचं कातडं परिधान केलं आणि हत्तीचं कातडं परिधान केलं. हत्तीचं कातडं म्हणजे गजचर्म, गजचर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूळ नेत्रिज्वाळ असं आपण म्हणतो ना. गजचर्म का घातला असेल? गज म्हणजे हत्ती, हत्ती म्हणजे बळ. भगवान शंकर सांगतायत की मी बळवान झालो. बळ कशाला पाहिजे? कीर्तनात बोलायला, उड्या मारायला नको का बळ महाराज? असं त्या ठिकाणी महाराज कीर्तन जर करायला सुरुवात केली, उभं सुद्धा नाही हाताला कीर्तनाला, मग काय करायचं? असं आहे कथेची सामुग्री आवाजावर असं आहे ना, त्याच्याकरिता बळ असलं पाहिजे. एवढाच करता बळ नाही, सगळ्यात मोठं बळ लागतं महाराज संसाराला डावलण्याकरिता, संसाराला लाभ मारण्याकरिता बळ पाहिजे. आपण मोठी मोठी माणसं परमार्थ करणारी पाहतो, कोणाला संसार डावलता येत नाही. पण साधू संतांनी संसाराला लाथ मारली. का लाथ मारली सांगू? बळीयाची अंकित आम्ही झालो बळवंत, लाथाडला संसार गेला सर्वविषयी मार. भगवान बलवान आहे, त्या बलवान असणाऱ्या भगवंताचे आम्ही अंकित झालो, म्हणून आमच्या अंगामध्ये बळ आलं आणि त्या बळानं आम्ही संसाराला लाथ मारली. भगवान शंकरानं हत्तीचं कातडं पांघरलं, त्याचं नाव आहे, त्याचं कारण आहे त्यांच्या अंगामध्ये आहे बळ. आणि कशा घेता बळ? संसाराला डावलण्याचं बळ. सगळे ऐकतात ना तुम्ही? मग लक्षपूर्वक आहे का? हत्तीचं कातडं बळ दाखवण्याकरिता त्या ठिकाणी परिधान केलं, वाघाचं कातडं परिधान केलं. माणसाच्या अंगात फक्त बळ असून उपयोग नाही, त्याच्या अंगात शौर्य असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? शूर असला पाहिजे तो मनुष्य. नाही तर काही काही माणसं फार बळदंड शरीराचे दिसतात, उंच असतात, झेपाड असतात, एक गुद्दा टाकला तर पाणीच मागेल पुढचा माणूस, अशी त्यांची अवस्था असते. पण अंगामध्ये शौर्य नसतं महाराज. एवढा बलवान माणूस असला आणि समोरून जर कोणी त्या ठिकाणी त्याला भांडायला लागला आज असं म्हणतोय महाराज. काय करतात त्याच्या बळाचं? एवढं बळ आहे पण त्याच्या अंगात शूरताच नाही. ती केव्हा रिवर्स टाकेल सांगता येत नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून फक्त असं बलवान असणं गरजेचं नाही, शूरवीर असलं पाहिजे. म्हणून केवढाही बलवान हत्ती असू द्या, वाघ हत्तीला सुद्धा त्या ठिकाणी मारतो महाराज. लांबून पळत येतो हत्तीच्या मस्तकावर उडी मारतो, सिंह झालं वाघ झालं, आणि मस्तकावर त्या ठिकाणी बसून त्याला फोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हत्तीला सुद्धा मारणारा वाघ आहे. म्हणून वाघाचं कातडं त्या ठिकाणी परिधान केलं महाराज. आणि वाघ का बरं सांगू? आमचे बाबा म्हणायचे त्यांच्याकडे एक वाघाचं कातडं होतं आणि ते वाघाच्या कातड्यावर बसून साधना करायची. त्या वैकुंठवासी लखनगिरीजी महाराज ते त्या ठिकाणी वाघाच्या कातड्यावर बसून साधना करायची. आता ते त्या ठिकाणी शेवटी सगळ्या लोकांना काय काय वाटत होते. ते वाघाचं कातडं मी पाहिलं, माझ्याही मनात भरलं. म्हणलं बाबा एवढं वाघाचं कातडं तुम्ही मला देऊन टाका, मी पण त्याच्यावर बसून साधना करेन. रागावले संन्यासी होते ते, भयंकर रागावले. तर म्हणजे वाघाच्या कातड्यावर कोणी पण नाही बसायचं. म्हणे काय? त्याच्याकरिता वाघासारखं जीवन असलं पाहिजे. मला काही करावं नाही. म्हणजे वाघासारखं जीवन म्हणजे काय बाबा? ते म्हणले अरे वाघ असा प्राणी आहे जो कधीच त्या ठिकाणी घोडक्यात राहायचा नाही. वाघाची कधी झुंड पाहिली तुम्ही? वाघाचा कळप नाही. म्हणजे आमच्या गावात रात्री वाघाचा कळप आला, असं कोणी पाहिले का? वाघ कळपात राहत नाही. वाघ कुठे राहतो? ना एकटाच राहतो. कोणाला जर वाघ दिसला ना जंगलात तर 4-5 वाघ एका वेळेला दिसत, एकच वाघ असतो आणि सतत एकटाच फिरत असतो. ज्याला सदैव त्या ठिकाणी एकटं राहण्याची सवय आहे त्यालाच वाघ म्हणतात. भगवान शंकर सुद्धा स्वतःच्या मस्तीत सदैव एकटेच राहतात, म्हणून वाघाचं कातडं अंगावर परिधान केलं. या जाणून घेण्यासारख्या गोष्टी आहेत बरं. हे शिवरात्रीच्या दिवशी नको सांगू, मग कधी सांगू? म्हणून एवढं सगळं शंकराचं सांगतोय, लक्षपूर्वक आहे. म्हणून असं त्या ठिकाणी वाघाचं कातडं परिधान केलं. हे सगळं परिधान केलं आणि मग दारात जाऊन बसले. कोणाच्या? देवाच्या दारात जाऊन बसले आणि हाका मारायला लागले. कळवळून त्या ठिकाणी म्हणतायत महाराज देवा अरे ना, तुझ्या प्राप्तीकरिता हे सगळं केलंय. तुम्हाला देव पाहिजे ना? तुम्हाला पाहिजे का नाही? पाहिजे ना? मी याच्यापैकी आपण काय काय केलं? उद्यापासून त्रिशूळ घेऊन ये.
एक डमरू आणायचं, एक त्रिशूळ आणायचा, वाघाचं कातड हातीचं कातड कोणतरी उपलब्ध करायचं आणि असं अंगावर टाकायचं आणि हे गुंडाळायचं आणि मग लगेच 2-3 डोळे सगळ्या अंगाला राग लावायचे, हिंडायचं गावात. काय होईल महाराज, लोक बावळट समजतील तुम्हाला आणि बावळटपणाच आहे तो असं करणं म्हणजे हे फक्त शंकरानंच करायचं. लक्ष करू काय ते त्यांनी दाखवलंय, पण असं बाहेरून नाही करायचं तुम्ही, पण आतून निश्चितच करायचं. संसार जाळून त्या ठिकाणी भस्म करायचं ही आतून करायची गोष्ट आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणजे तिसरा डोळा ही आतली गोष्ट आहे. जटा धारण करायचं म्हणजे वैराग्य धारण करणं ही आतली गोष्ट आहे. त्रिशूळ हातात घ्यायचा म्हणजे 3 गुणांवर मात करायची ही आतली गोष्ट आहे. 7 गळ्यात घालायचं म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्यायचं ही आतली गोष्ट आहे. डमरू वाजवायचं म्हणजे निर्भय नाच करायचं, काय भीती शिल्लक राहिली नाही ही आतली गोष्ट आहे. अशी अवस्था निर्माण करून घ्यावी, हत्तीसारखं बळ निर्माण करावं आणि वाघासारखं शौर्य निर्माण करावं आणि मग संसाराचा त्याग करावा आणि अशा पद्धतीने संसाराची जाळपोळ करून मग देवाच्या दारात बसावं आणि मग त्याच्या दारात बसून हाका मारल्यावरच देव येतो. असं ज्याला करता येतं त्यालाच देव भेटेल, अन्यथा देवाची गोष्ट करायची नाही. कारण मी सांगतो असं नाही, तुकोबारा म्हणतात हे सांगतो ते तुम्ही सांगत होते तुम्ही ऐकावे कानी आमचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हाला मागिरांची आस तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायाविन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही. कशाला धिंगणा करून घेता? आम्ही जे सांगतो ते कानाने नीट ऐका. म्हणजे सांगत होते तुम्ही ऐकावे कानी आमचे नाचणी नाचू नका. भगवान शंकरासारखे म्हणतात आमच्या तालात नाचू नका. का बरं? जर तुम्हाला मागच्या यांची तुम्हाला मागेलांची मागच्यांची म्हणजे बायका पोरं घरदार सगळा संसार यांची जोपर्यंत तुमच्या पोटामध्ये आस आहे तोपर्यंत तुम्ही उदास व्हायचं काही काम नाही महाराज. तोवरी उदास होऊ नका, नाहीतर काय होईल? तुका म्हणे काय वायाविन पतीना गोविंद दोन्ही नाही. पती म्हणजे परमात्मा भेटायचं नाही आणि संसारही भेटायचं नाही, दोघांकडून त्या ठिकाणी दानादी होईल. मग देव पाहिजे असतं तर याला टाळा आणि हे पाहिजे असतं तर देवाचं काही छंद करू नका. अशा 2 गोष्टी स्वतंत्र आहेत महाराज. ही प्रखरता सांगण्याकरिता त्या ठिकाणी भगवान शंकर या प्रखरतेनं दारात येऊन बसले आणि बसून त्या ठिकाणी आता दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं चिंतन करत नाहीत. भगवंतालाच त्या ठिकाणी हाका मारतात महाराज. तेव्हा आता तुझ्या दारात येऊन बसलो रे, मला भेट दे. हे प्रभू रात्रीच्या कीर्तनाला जोडूनच आहे हा प्रसंग. जे काही रात्रीच्या कीर्तनाला असतील ना त्यांनी ऐकलं, भक्ताच्या अंतकरणात दुसरी काही आशा नसते, एकच आशा भगवंताला पाहण्याची आशा. त्याच्याकरिता त्यांनी प्रमाण दिलं तर भेटी लागली जीवा लागलीशी आस पाहे रात्रंदिवस वाटत असे. भगवंताच्या भेटीची आस ज्याच्या अंतकरणात आहे, ज्याला देवापासून दुसरं काही आवडत नाही. यशोदा ही राणी आहे आणि राणी असून सगळं वैभव द्यायला तयार झाली, पण भगवान शंकरानं सांगितलं तुझ्या बाकीच्या कोणत्याच वैभवावर माझं प्रेम नाही, माझं प्रेम फक्त देवावर आहे. ज्याचं सगळं प्रेम देवावर असतं त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णव तो दया आणि अवधी देवावरही माया. मग सगळीची सगळी माया देवावर आहे आणि अशी सगळीची सगळी माया जगाला डावलून देवावर माया करणारा जो आहे तोच त्याने हाका मारू शकतो देवाला.
त्याचं चिंतन रात्रंदिवस त्या ठिकाणी करतात महाराज भक्त. त्याला आठवतात, त्याच्या प्राप्तीकरिता व्याकुळ होतात महाराज. हे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद एवढी सगळी जाळपोळ करून हाका मारल्याने जेवढे येत असतो बरं. म्हणजे कोणाकडून शिकाल तुम्ही? कोणाकडून शिकण्यासारखं आहे? हे फक्त भगवान शंकराकडून शिकण्यासारखं. कारण एवढी जाळपोळ दुसऱ्या कोणाला करता येत नाही. आपण फक्त बोलू शकतो, कंबर बांधल्यावर फार अवसान येतं महाराज बोलायला. काय सांगायचं, फार टमाटमा बोलता येतं, पण बोलता सोपा वाटे. बोलायला फार सोपं असतं महाराज, वस्तुस्थिती आणणं फार कठीण असतं. थोडं संसार जाळायचं तर लांबच राहिला. महिनाभर चल ना आमच्या बरोबर रोज कीर्तनाला हिंडायचं. महिनाभर संसार सोडून फक्त कीर्तनाला आमच्या बरोबर खेळायचं. करून दाखव प्रयोग. नाही जमत महाराज. मग त्याच्यातून त्या ठिकाणी सवड काढून यावं लागतं महाराज. अशी तडजोड असते. आमच्याकडे 2 गाडी चालवणारे आहेत. त्या गाडी चालवणारे महाराज दोघांमध्ये बोलणं झालं. म्हणे आता रात्री तुम्ही जा आणि मग रात्री माझी विश्रांती होईल आणि सकाळी मी त्यांना महाराजांना घेऊन जाईल. असं त्या ठिकाणी त्यांनी एकमेकात ठरवून घेतलं. म्हणजे रात्रीचा जो होता ना त्याची सकाळी विश्रांती झाली आणि आता आलाय त्याची रात्री विश्रांती झाली. आमचं काय? हिंडून बघा ना पुढं महिनाभर. आणि तोच मला विचारतोय ओळखून ना की कसं काय म्हणे हे संसाराचे परमार्थाचे सांगड घालणं मोठं कठीण आहे. हे कठीण नाही महाराज. देवावर जर प्रेम असलं ना तर सगळं सोपं होतं. सोडून बघ ना. लोक म्हणतात की खुरपायला आलं होतं, सावता बाबाच्या घरी खुरपू लागला आणि ते सगळा अभंग आपण म्हणतो ना. काय मत कीर्तनात आपण म्हणतो सुवचनीची काही नाही भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखून दासी पुत्रकाने अभिद्राच्या भक्ष दैत्या घरी रक्षी प्रल्हाद असते चर्मरंगोला गेलो असं सांगे कबीराचे मागे शेलेविणी. हे सगळ्या लोकांचं केलं की का मग त्यांना कधी लागत होता हाताखाली काम करायला. असं काय आहे का? नाही बाबा. अहो ते शेले विकायला का गेलं? कबीर बाबा जर भजन करत बसला त्याला शेल्याचं ध्यानच राहिलं नाही. मग त्याची शेले कोणी विकायचे काय? त्याच्या पोटाची चिंता देवाला आहे ना महाराज. मग कबीराचं रूप घेऊन शेली विकायला गेला. बरोबर आहे. सावता बाबा झाडाखाली भजन करीत बसले. त्याच्या वावरामध्ये त्यावेळी शेती अशीच पडली आहे. खुरपायचं काम पडलं त्यावेळी काय करावं? सावता बाबाच्या शेतामध्ये स्वतः खुरपू लागला. अहो हे भजनामध्ये तल्लीन झालं की त्याला काम करावं लागतं. आपण असे प्राणी आहोत. आपण म्हणतो नको फार काम आहे, आलो असतो वर्ग पण आज हे काम आहे. देव म्हणतो मग तू जर तुझं काम करायला तयार आहे तर मी कशाला तुझे काम करू? जरा माझ्यावर टाकून बघ ना. तू जर माझ्याकरिता तुझे कामं टाकून आला तुझं नाही काम मागे झालं तर त्याला जबाबदार मी. संतांच्या जीवनात हे प्रसंग का आले? याचं कारण त्यांनी देवाकरिता सगळ्या कामाचा धिंगाणा करून टाकला. तू म्हणाल हे बाबा आमचा संसार उद्ध्वस्त करते मी काय माहिती. पण आता मी काय करू? मला असंच बोलता येते. याच्यापेक्षा वेगळं मला बोलता येते. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी संसार तुम्ही फक्त सोडून बघा आणि मग तुम्हाला कळेल काय होत असतं ते. भगवान शंकरानं सोडला नाही, जाळला, जाळूनच टाकलं महाराज. आणि मग जाऊन बसले दारामध्ये आणि मग हाका मारू लागले. देव जर पाहिजे असला तर हाका मारावं लागतील. कोणाकडे पाहून हाका मारायला? भगवान शंकराकडे बघा. असं करावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने हात जाऊन पोहोचेल. आपणही हाका मारतो. आपणही विठ्ठल विठ्ठल आपण हाका मारतो महाराज. पण आपल्या हाका का जात नाही तिथपर्यंत? त्याचं कारण सांगू का? 12 वाजेपर्यंत सांगून टाकू. ऐका. आपल्याला भूक लागली आणि भात शिजवायचा आहे. भात शिजवायचं म्हणलं त्याला काय गरज? कशाची गरज आहे? अग्नीची. भात शिजवायचं म्हणलं की अग्नीची गरज असते. एका शहाण्या माणसानं त्या ठिकाणी भात शिजवण्याकरिता अशा पद्धतीने ते तांदूळ घेतले, ते एका कढईत घातले किंवा पातेल्यात घातले आणि अशी मोठी घडवणची तयार केली. आणि घडवणची तयार करून त्या ठिकाणी असं मांडव जे आहे ना वरती त्या वरच्या बांबूपर्यंत भगवं ठेवलं आणि खाली अग्नी लावला. आणि फार भूक लागलेली आहे आणि भात खायचा. किती वर्ष लागतील ते शिजायला? शिजल का ते? अग्नी नाही का?
आहे. भात नाही, वरती तांदूळ नाही का, त्याच्यात पाणी घातलेलं नाही का, भगुलं नाही का, सगळ्या गोष्टी आहेत. पण भात शिजतोय का, नाही शिजत. का बरं? अरे अग्नीत पोहोचत नाही त्याच्यापर्यंत. पोहोचेल, जर अग्नितीपर्यंत पोहोचेल तर तुमचा भात शिजेल. आपण हाका मारतो विठ्ठल विठ्ठल, अरे पण तुझं पोहोचत नाही तिथपर्यंत. ती केव्हा पोहोचेल? जेव्हा त्याचा भडका होईल ना तेव्हा पोहोचेल. जाळ ना सगळं मरणं. मरणं म्हणजे कोणाला मरायला नाही सांगत मी, मरणंच गरजेचं आहे. जोपर्यंत आपण जीवपणा आहोत तोपर्यंत देव नाही भेटणार. जीवपणा घालवणं म्हणजे मरणं. मरण आपले मरण पाहिले नाही डोळ्यात, तो झाला 16 अनुपम. मरण तू मेल्याशिवाय देवापर्यंत न जाता येतं. कशाला नाटक करतो लोकांच्या समोर, कशाला लोकांच्या समोर गंध लावून फिरतो बोंबलत. हे सगळं नाटक काय महाराज? जर देव पाहिजे असतं तर सगळं जाळून टाकावं लागेल. भगवान शंकरानं जाळलंय आणि जाळून हाका मारायला सुरुवात केली महाराज. तर हाका जातात, इथे हाका मारतात आणि भगवान श्यामसुंदर आतमध्ये कावळ महाराज. ज्यावेळेला भक्त खऱ्या अर्थाने हाका मारतो ना अंतकरणापासून जाळपोळ करून, तेव्हा देव सुद्धा व्याकुळ होतो महाराज. भक्ताचं हृदय सगळ्यांना कळत पण भगवंताचं नाही कळत कोणाला. ज्यावेळेला भक्त अर्थ स्वरात हाका मारतो, सर्वस्व टाकून हाका मारतो, नाही कोणी राहील. हाची नेमा आता न फिरे मागारी बैसरे शेजारी गोविंदाचे, अशी अवस्था. कोणाची परवा नाही. वाढवत हे जगानं वाढत टाकलं तरी चालेल, म्हणून तर शिंदरी मला शिंदरी म्हटलं तरी चालेल, पण वनवाडी न विसंबे त्या देवाला सोडणार नाही. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल, लोकांनी टाकून देऊ द्या, जगानं त्याग करू द्या, काही होऊ द्या, आकाशवरून खाली पडलं तरी चालेल. पण असं नाही झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी मी भगवंताची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा छंद करणार नाही. दुसरं कोणी प्रमाण वाटत नाही महाराज. स्वतःच्या शरीराला प्रमाण मानत नाही. देह गेला तरी चालेल, लोकांची पर्वा नाही, लोकांनी नाही मानलं तरी चालेल, संपदा पोट नाही भरलं तरी चालेल. हे काही प्रमाण नाही. सगळ्या गोष्टी तृणवत करून टाकतात आणि मग भगवंताला त्या ठिकाणी हाका मारतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काही प्रमाण नाही महाराज, फक्त परमात्माच प्रमाण आहे. स्वतःच्या शरीराची पर्वा करीत नाही हे सांगायचं असेल तर मसानवाट्यात जाऊन बसले. काही स्वतःची पर्वा नाही महाराज. धनाची पर्वा नाही. हातात त्या ठिकाणी खापर घेतलेलं मिळेल त्यावेळेला. खप्पर आहे, भगवान शंकराच्या हातामध्ये खापर असतं. खापर म्हणजे काय? ही एक वृत्ती आहे, खापर हातात धारण करण्याची वृत्ती. खापर असा आहे की काही संग्रह करायचा आहे, संग्रह प्रवृत्ती नाही महाराज. जे मिळेल ते खापरामध्ये त्या ठिकाणी घ्यायचंय आणि खापरात घेऊन त्या ठिकाणी जेवढा प्रसाद असेल तेवढा प्राप्त करून घ्यायचा आणि बस. ही त्या ठिकाणी वृत्ती आहे. खापर हातात घेतलं, कोण पात्र घेतलं नाही, खापर हातात आहे भगवान शंकराच्या. म्हणजे धनाची अपेक्षा नाही, तन धन आणि जन, जनाचाही काही घेणं देणं नाही. मसनवाट्यात लोक जातात का कधी? मसनवाट्याच्या जवळून जायचं म्हणलं तरी त्याचं गाणं सुरू होतं, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम मसनवाट्याच्या जवळून जायला लागल्यावर आपोआप भजन म्हणते राम 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 राम. मसनवाट्याच्या जवळ जावं सुद्धा वाटत नाही, तो राहायचं. आता जे मसनवाट्यात राहत असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे, कारण एक जुनी म्हण आहे, मसनवाट्यात राहायचं आणि भूताला द्यायचं. जे मसनवाट्यात राहतं ते कोणाला भेट सांगा मला तुम्ही, त्याला काय भाव राहत नाही महाराज. मसनवाट्यात राहायचं मला डेअरिंग अंतकरणात तयार करावी लागते की आपल्याला इथंच राहायचं, आता जे होईल ते होईल. म्हणून मसनवाट्यात लोक जात नाहीत. म्हणजे लोकांचा त्याग करायचा म्हणून मसनवाट्यात गेले, म्हणून जनाचा पण त्याग करून टाकलं. भगवान शंकराचं सांगतोय बरं, मला वैष्णव सांगायचं ना, म्हणून भगवान शंकरासारखा दुसरा कोणी वैष्णव नाही. तनाचा विचार नाही, धनाचा विचार नाही,
जनाचा विचार नाही, एकच विचार आहे फक्त देवाचा विचार नाही. आणि कप्रमाण तन धन तृणजन आणि अशा अवस्थेत जाऊन भगवंताला हाका मारल्या की भगवान येत असतो महाराज. म्हणून भगवान आतमध्ये रडू लागले. यशोदा राणीनं त्या ठिकाणी बाहेर आणलं आणि देऊन टाकलं महाराज भगवान शंकराच्या हातामध्ये. आता दोघांनी एकमेकाला पाहिलं मोठा. तुम्ही काल्याच्या कीर्तनात ऐकत असता. आता सकाळचं कीर्तन असल्यामुळे काल्याच्या कीर्तनासारखं झालं. नंद घरा आनंद भयो, कृष्ण कन्हैयाचं प्राकट्य झालं आणि भगवान शंकराचंही चरित्र झालं. असं दोन्ही त्या ठिकाणी एकाच वेळेला मला साधता आलं. लक्षपूर्वक आहे का? पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराला श्यामसुंदराचं दर्शन झालं आणि दर्शनाने एवढा आनंद प्राप्त झाला. एकमेकाकडे पाहू लागले महाराज आणि पाहता पाहता एकमेकाच्या भजनामध्ये विभोर होऊन गेले. एक कृष्ण कृष्ण म्हणतोय, दुसरा त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्मरण, भगवान शंकराचं स्तवन करतोय महाराज. कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना आणि हर एकमेकाच्या समोर आले. एक कृष्णा कृष्णा म्हणतो आणि दुसरा ओम नमः शिवाय म्हणतो. दोघांचं भजन एकाच वेळेला सुरू होतं म्हणा. ही विलक्षण असणारी अवस्था आहे. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान शंकरानं श्यामसुंदराचं दर्शन प्राप्त करून घेतलं. कारण का भगवान शंकराला दर्शन झालं त्याचं कारण शंकरानं अशा पद्धतीने आपलं अंतकरण तयार केलं देवाच्या भेटीकरिता. आणि म्हणून देव दर्शन देत असतो. हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही महादेवाकरता आलो तुम्ही दुसराच देव सांगता आहात. देव शब्दाचा अर्थ होतो दिव्यता. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर दिव्य या धातूपासून देव हा शब्द तयार झाला. जो दिव्य आहे त्याला म्हणावं देव. तो दिव्य असणारं त्या ठिकाणी तत्व आहे. तो देव आहे. तोच हरी झाला आणि तोच हर झालाय आणि तोच एकमेकाबरोबर खेळतोय. आपल्या सामान्य असणाऱ्या संकुचित बुद्धीला ते कळत नाही म्हणून आपण हरिहरात भेद निर्माण करतो आणि आपण त्यांना वेगळं पाहतो. वास्तविक पाहता दोघी एकच आहेत. तुकोबाराय सांगतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. गोडी आणि साखर एक का दोन. आणि मग जर ती वेगळी करायचा प्रयत्न केला तर करता येईल का? जशी गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही तसं हरी आणि हर यांना वेगळं करता येत नाही. दोन्ही एकच आहेत महाराज. एकच असणारा देव पण तो त्या ठिकाणी हरी झाला आणि तो हर झाला. हरी होऊन हराची उपासना करतोय आणि हर होऊन हरीची उपासना करतोय. त्याचं भजन करतोय महाराज. म्हणून भगवान शंकर महावैष्णव आहेत आणि त्याची उपासना करतायत. त्याला त्याच देवाला कृष्ण रूपानं पाहतायत आणि त्याला हाका मारण्याचा प्रयत्न करतायत महाराज. हे त्यांचं वैभव आहे. म्हणून त्यांच्याकडे पाहून आपण हे शिकावं. काय हे सगळं शंकराचं मी सांगतोय. शंकरासारखं आपण व्हावं. शंकर झाल्याशिवाय देव भेटणार नाही. शंकर ही अवस्था आहे. शंकर ही भूमिका आहे. शंकर ही त्या स्थिती आहे परमार्थातली. या शंकर स्थितीवर निघून गेल्याशिवाय देव भेटायचं नाही महाराज. मग किती झटे खात राहिला तरी काय उपयोग नाही. म्हणून हे सगळंच सगळं वर्णन शंकराचं लक्षात ठेवा. आतापर्यंत जे तुमच्या समोर तुम्ही ऐकलं ते वर्णन लक्षात ठेवा आणि असं होण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि असं होऊन जर भगवानच्या श्यामसुंदराच्या समोर जाल आणि हाका माराल तर भगवान भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. सगळं काही सोडून द्यायची तयारी असते. केवढंही संकट आलं केवढाही त्या ठिकाणी भार पडला तरी सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीशिवाय बाजूला त्या ठिकाणी जाणं त्यांना योग्य वाटत नाही महाराज. भगवंताची भक्तीच त्यांना प्रमाण वाटते. त्याच्यापासून दुसरं काही वाटत नाही. पुढे काय म्हणतो तुम्हाला एकच दृष्टांचा म्हणजे आता सांगणार आहे. भगवान प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं आणि प्राकट्य झाल्यानंतर रामाला वनवास झाला. वनवास झाल्यानंतर त्या ठिकाणी वनात निघून गेले. 13.5 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. 14 वर्षाचा वनवास होता ना. शेवटचे 6 महिने राहिले आणि या शेवटच्या 6 महिन्यात रावण आला आणि रावणानं त्या ठिकाणी सीतेला पळवलं.
सीतेला रावण घेऊन गेला. रात्री आपण हे पण ऐकलं होतं यातलं बरंच, पण आता ते नाही, दुसरं सांगायचं, लक्षपूर्वक ऐकलं. सीतेला त्या ठिकाणी घेऊन गेला रावण. गेल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी परत आले मारीचाला बाण मारून, आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पाहतात तर सीता तिथे नाही. मग मात्र रामाला व्याकुळता निर्माण झाली. हा सीते, कुठे आहे सीते? झाडाला विचारतायत, वृक्षांना विचारतायत, वेलींना विचारतायत, माझी सीता, माझी सीता, माझी सीता असं त्या ठिकाणी म्हणतायत. आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवान अशा पद्धतीने विचरण करतात. ही गोष्ट भगवान शंकराला कळाली. भगवान शंकर त्या ठिकाणी महाराज भगवान प्रभू रामचंद्रांना पाहण्याकरिता आले. माझे स्वामी अवतार धारण करून आले. मी केवढ्या दिवसापासून अंतःकरणात अर्थ धारण केलं होते, तेव्हा तुम्ही कोणत्या तरी रूपात मला दर्शन द्या. त्याच्या दर्शनाची अपेक्षा अंतःकरणात होती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. रामरूपात पाहण्याकरिता भगवान शंकर अतिशय लढाईत आहेत. वाल्मिकानं त्या ठिकाणी रामायण केलं शतकोटी, त्याच्या वाटण्या करून दिल्या, देवाला, दानवाला, मानवाला, असं तिघांमध्ये वाटून वाटून सगळं रामायण वाटून दिलं. 2 अक्षर शिल्लक राहिले, त्याचं नाव आहे राम. रा आणि म हे 2 अक्षर भगवान शंकरानं आपल्या कंठात धारण केले. भगवान शंकरानं विष पचवलं. कशाच्या जोरावर पचवलं असेल तर भगवान शंकरानं राम नामाच्या जोरावर ते विष पचवलं म्हणतात. म्हणून निलकंठ नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून त्याला रामरूपात पाहण्याकरिता त्या ठिकाणी प्रयत्न करत, ज्या रामाचं मी भजन करतोय, ज्या रामाचं मी नाम घेतोय, तोच राम मूर्तिमंत रूपाने त्या ठिकाणी उभा राहावा याच्याकरिता प्रयत्न करत होते. कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी भगवान शंकराची मागणी. आणि म्हणून भगवान राम झाले. राम होऊन आले पण त्यांची बायको चोरून नेली रावणानं. मग ही रडू लागले. बायकोच्या छंदात झाडांना आलिंगन देत आहेत, वेलींना विचारतायत. भगवान शंकरानं पाहिलं, नंदीवर बसून पार्वती सहित आले, सती सहित आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आले आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर साष्टांग प्रणिपात करून आले. प्रभू तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकरिता रामरूपात प्रगट झालात, मी केवढा भाग्यवान आहे, मला तुमचं दर्शन झालं, असं त्या स्वतःच्या भाग्याची प्रशंसा भगवान शंकर करू लागले. रामरायाकडे पाहून अप्रतिम आनंद त्या ठिकाणी अंतःकरणात भगवान शंकराचा झाला महाराज रामाला पाहून. सती मात्र लांबच उभी राहिली. तिने मनात असा विचार केला, काय बावळटपणा आहे हा शुद्ध मूर्खपणा आहे म्हणतात. कसं काय? अहो याची बायको चोरून नेली लोकांना. कोणी चोरून नेली ते त्याला माहित नाही, हे त्याला देव म्हणतात. आणि सामान्य देव याला महादेव म्हणतात. असं त्या ठिकाणी महादेव रामप्रभूंना महादेव म्हणतात. कारण का महादेव ज्याचं पूजन करतो त्याला काय म्हणावं लागेल आता? त्याच्या दृष्टीने तोच महादेव आहे. आपल्या दृष्टीने महादेव जरी महादेव असला तरी त्याच्या दृष्टीने तोच त्या ठिकाणी महादेव आहे. याला देव म्हणतोय, याला प्रभू म्हणतायत, त्या ठिकाणी भगवान शंकर स्वामी म्हणतायत, मालक म्हणतायत. आणि असं म्हणून त्या ठिकाणी मायबाप म्हणतायत, साष्टांग प्रणिपात करतायत. सतीनं मात्र नमस्कार केला नाही म्हणजे हे सगळं मला आपटलं नाही म्हणजे तुमचं. मग सगळं झालं, नमस्कार करून झाला. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी भगवान शंकर परत आले, सतीला त्या ठिकाणी म्हणत, सती तू नमस्कार करू ना, भगवान आहे की असला भगवान नसतोय. ज्याची बायको चोरून नेली, कोणी नेली ते त्याला कळत नाही, असं कुठं भगवान असतो का म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर म्हटले, असं म्हणू नकोस, ते सगळ्या देवांचे देव आहेत, ते प्रभू आहेत, ते सगळ्या जगाचे मालक आहेत, त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण जगताचा विस्तार केलेला आहे, ते कानाकानात भरलेले आहेत, ते सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत, त्यांच्याविषयी असं बोलू नकोस सती, असं भगवान शंकर सतीला समजावून सांगतात. पण तिला काय केलं पटलं नाही. आता तिला पटलंच नाही, मग काय करावं? भगवान शंकरांनी सांगितलं, मला माहिती आहे हे देव आहेत, हे माझे प्रभू आहेत, हे माझे मालक आहेत, पण तुला जर खोटं वाटत असेल तर काय तुला परीक्षा पाहायची असेल तर बघून. भगवान शंकर विशाल वट वृक्षाच्या खाली जाऊन बसले. आणि बसल्यानंतर महाराज भगवती सतीनं चमत्कार केला. तिनं सीतेचं रूप धारण केलं. ऐकतात ना सगळं? सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन उभी राहिली. पाठ मोरे अशी पाठ करून त्या ठिकाणी उभी आहे.
लक्ष्मण दादा आणि प्रभू रामचंद्र सीतेचा शोधाकरता निघाले होते. लक्ष्मणानं पाहिलं दुरून सीता दिसते, दादा वहिनी दिसतायत असं म्हटल्यावर प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ओळखलं, अरे ही तर माझी आई आहे, जगत जननी आहे, अंबिका आहे, प्रत्यक्ष भगवती भवानी प्रगट झाली, माझ्या समोर उभी राहिली. प्रभू रामचंद्र तिच्या जवळ जाण्याऐवजी दुरूनच तिला हात मारले, हे माई. माई म्हणजे आई. कोणाला म्हणतात? जी सीतेच्या रूपात आली होती तिला म्हणतात ये माई. ये माई म्हटल्यावर तिचं नावच पडलं महाराज, यमाई. आपण सगळे देवीला यमाई म्हणतो ना, बऱ्याच ठिकाणी यमाईची ठाणी असतात. प्रभू रामचंद्रांनी त्या भगवतीला हाक मारली, ये माई, म्हणून तिचं नाव यमाई पडलं बरं. अशी त्या ठिकाणी माई. तिला कळालं मी सीतेचं रूप धारण करून गेले, तरी सुद्धा यांनी मला चांगल्यापैकी ओळखलं. मला सीता नाही म्हटले, मला माई म्हणतायत, मला आई म्हणतायत. याचा अर्थ निश्चित हे भगवान आहेत. त्यांच्या पुढे गेलीच नाही सती, पळ काढला, निघून गेली. भगवान शंकराच्या समोर गेली. भगवान शंकरानं तिला विचारलं, काय सती आलीच का? म्हणे हो आले. मग पाहिलं का भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वरूप? गेली होती का? त्यांची परीक्षा घेतलीस का? नाही म्हटली महाराज, खोटं बोलले. नवऱ्याबरोबर खोटं बोललं की कोकिळा व्हावं लागतं, कारण गोड बोलूनच खोटं बोलतात ना बायका. म्हणून कोकिळा कशी असते? गोड बोलणारी असते, पण वरतून कशी आहे? काळी आहे महाराज. अशी काळी पक्षी व्हावं लागतं. नवऱ्याबरोबर कधी खोटं बोलत जायचं, पक्क लक्षात ठेवा. म्हणून तिनं काहीतरी खोटं सांगितलं. पण भगवान शंकर सर्वज्ञ आहेत. त्यांनी विचार केला की ही निश्चित परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाहिलं, पाहून कळालं महाराज, हिनं त्या ठिकाणी माझ्या आईचं रूप धारण केलं होतं, सीतेचं रूप धारण केलं होतं. सीतेला भगवान शंकर आपली आई मानतात आणि प्रभू रामचंद्रांना आपला बाप मानतात. मग माझ्या बायकोनं जर माझ्या आईचं रूप धारण केलं तर आता तिला परत बायको कसं म्हणू? परत कसं बायको म्हणू? हा महत्वाचा विचार आहे. रोज भगवती सतीला एका आसनावर त्या ठिकाणी बसून भगवंताची कथा सांगत होते भगवान शंकर सतीला. पण आज मात्र त्या ठिकाणी सांगितलं भगवान शंकरानं, सती मी तुला प्रभूंची कथा सांगणार आहे, पण तू आज माझ्या आसनावर बसायचं नाहीस, तू माझ्या आसनापेक्षा स्वतंत्र बस. बायको टाकून देणं देवाकरिता फार कठीण गोष्ट आहे महाराज. कळताना मी काय म्हणतो? देवाकरिता बायको सोडणं फार मोठी गोष्ट आहे. भगवान शंकरानं सोडली बायको, दुसरं आसन घातलं, सांगितलं सती तू त्या आसनावर बस, मला आता तुझी आवश्यकता नाही. तू त्या ठिकाणी माझ्या आईचं रूप धारण केलं होतंस, आता मी तुझा पत्नी म्हणून कधी स्वीकार करणार नाही. सतीला कळालं माझ्या पतीनं माझा त्याग केला आणि त्यांच्या भक्तीकरिता त्याग केला, भक्तीत अंतर पडेल म्हणून त्याग केला. आकाशवाणी झाली बरं, साधो साधो साधो. भगवान शंकरानं आपली भक्ती पूर्ण करण्याकरिता किंवा भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा कलंक लागू नये म्हणून आपल्या स्वतःच्या पत्नीचा सुद्धा त्याग केला महाराज. असं कोणी सापडेल? तो फक्त भगवान शंकरच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी सापडणार नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून महाराज वैष्णवाचं लक्षण सांगत असताना लक्षण सांगतात, एवढंही मोठं संकट येऊ द्या, तेवढंच जड भारी, पण नेमा नकळ निर्धारी महाराज वर्णन करून सांगतात, परता जड भारी नेमा केवढंही संकट आलं तरी सुद्धा नेमा नकळे निर्धारी. भगवान शंकरानं त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा आडफाटा पडू नये म्हणून बायकोचा त्याग करून टाकला, स्वतंत्र बसवलं. पुढे जाऊन सतीला कळालं आपल्याला आपल्या पत्नीने टाकलंय. मग तिनं दक्ष यज्ञामध्ये गेल्यानंतर स्वतःचं शरीर सोडून दिलं. मग तिला कोकिळा व्हावं लागलं. बायका कोकिळा व्रत करतात ना, कोकिळा झाली. कोकिळेचं शरीर सुटल्यावर पुन्हा पर्वतराजाच्या घरी जन्माला आली, ती अपर्णा झाली. तिला पार्वती म्हणतात. मग पार्वती होऊन तपश्चर्या केली, मग पुन्हा भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. अशी सतीची कथा आपण श्रवण करतो. म्हणून ही सगळी वैष्णवांची लक्षणं आहेत महाराज. आणि या लक्षणांमध्ये भगवान शंकर पक्के बसतायत. म्हणून मला भगवान शंकराचंच वर्णन करायचं आहे, पण मी माझ्या अंगाने वर्णन केलंय.
कोणी कोणत्या अंगाने करत असेल त्याचं स्वतंत्र त्या ठिकाणी भूमिका आहे, पण माझी भगवान शंकराकडे पाहण्याची हीच भूमिका आहे. आम्ही त्या ठिकाणी काही देवता निर्माण केल्या, काही 5 नाते निर्माण केले, का विश्वास जावत नाही. म्हणजे आमच्या नात्यांमध्ये सगळ्यात पहिलं नातं जर काय असेल ना, तर त्या ठिकाणी आमचा बाप आहे भगवान शंकर. हा भगवान शंकर अमृतेश्वर आहे आणि सगळ्या जगाचा बाप आहे. ती जगज्जननी अंबिका भगवती राजराजेश्वरी ती सगळ्या जगाची आई आहे. तो त्या ठिकाणी असणारा श्यामसुंदर आमचा पती आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जीवरूपानं त्या ठिकाणी असणारी जी भूमिका आहे त्याच माध्यमातून त्याच्यापर्यंत जाणारी गोपी आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देणारे आमचे श्रीगुरु आहेत. हे 5च नाते आम्ही जोपासतो आहोत. म्हणून शंकर आणि पार्वती आमचे मायबाप आहेत. तो भगवान श्यामसुंदर आमचा पती आहे आणि आम्ही गोपी होऊन त्याची भक्ती करतो, आम्ही त्याची पत्नी आहोत. हे आमचं नातं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देणारे आमचे त्या ठिकाणी गुरुजी आहेत. या 5च नात्यांशिवाय दुसरं कोणतं नातं नाही. हे सगळे बायका पोरांची नाती इथंच राहून जातात. याच्यात काही घेणं देणं नसतं बाकीचं. पण हे नातं शेवटाला जाणार आहे, हे नातं कडेला जाणार आहे. म्हणून भगवान शंकराला बाप समजावं, सगळ्या जगाचा बाप आहे. ती जगज्जननी अंबिका पार्वती ती त्याची त्या ठिकाणी पत्नी, सगळ्या जगाची आई आहे. असं समजून त्याचं भजन करत जावं. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान शंकराकडे पाहिलं की ते महावैष्णव दिसत आहेत आणि ते महावैष्णव समजूनच त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून वैष्णव तोच आहे अवधी देवावरी माया. म्हणून भगवान शंकर खरे वैष्णव आहेत. त्यांची सगळी माया कोणावर आहे? देवावर आहे. घटलं ना तर तिथे प्रमाण म्हणून देवाला सगळं सगळं प्रेम देतात. म्हणून भगवान शंकर वैष्णव आहेत. त्यांना बाकीचं काही प्रमाण नाही. आणि का प्रमाण स्वतःच्या देहाची पर्वा नाही कोणाला? शंकराला. जगाची पर्वा नाही कोणाला? शंकराला. धनाची पर्वा नाही कोणाला? शंकराला. म्हणून ते वैष्णव आहेत. नाही आणि का प्रमाण धन पूर्ण. आणि केवढं संकट आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी नेमाला ठळत नाही. बायको सोडायची वेळ आली तरी मागे सरकले नाही. प्रतापगड भारी नेमाने कोण? शंकर म्हणा महादेव. बरोबर आहे ना. म्हणजे पहिल्या चरणात वर्णन कोणाचं होतं? महादेवाचं. दुसऱ्या चरणात कोणाचं होतं? महादेवाचं. तिसऱ्या चरणात कोणाचं आहे? महादेवाचं. म्हणजे कोण आहे महादेव? त्याची जात पात तरी सांगा. कुठे जन्माला आले, केव्हा अवतीर्ण झाले, काय झालं. म्हणजे काय जातीपातीचा विचार नसतो. त्याची काही जात असली तरी चालेल, फक्त भगवंतावर प्रेम करतो हे त्याचं मुख्य लक्षण आहे. कोणत्याही जातीचा असला तरी चालेल, फक्त देवावर प्रेम करणारा असला पाहिजे, तो खरा वैष्णव. भगवान शंकराचं लग्न होतं ना महाराज. आता ते शिवरात्रीच्या दिवशी कथा सांगायची पण ती रात्री. आता मी सांगणार आहे रात्री शिवरात्रीची कथा, ती दिवसा नाही. त्याचं नाव काय आहे त्या व्रताचं?
महाशिवरात्री असं काही म्हणजे रात्री शब्द आला म्हणजे ती कथा कधीची असते? रात्रीची. तुमच्या गावात कीर्तन किती वाजता आहे? रात्री 10 ते 12 म्हणजे रात्रीच असते ते. मग दिवसा त्या ठिकाणी भगवान शंकराचं वर्णन केलं तर रात्रीची कथा ऐकायला रात्री जावं लागेल तुम्हाला. मग ती रात्री शिवरात्रीची कथा रात्री सांगायची. पण तिथे त्या ठिकाणी लग्न भगवान शंकराचं होतं ना. लग्नामध्ये फार लांबलचक नाही सांगणार, चिंता करू नका. असं आहे, लग्न त्या ठिकाणी झालं ना, बोहल्यावर त्या ठिकाणी आणलं महाराज. आणि आता नवरदेवाला त्या ठिकाणी बसवलं, हातामध्ये पाणी घेऊन मग संकल्प करायचा. आता मग लगेच विचारपूस करू लागले, म्हणे तुमच्या पिढ्या सांगा, मागच्या जेवढ्या आठवतात तेवढ्या सांगाव्या लागतात नवरदेवानं. मग विचारलं, म्हणे सांगा तुमच्या वडिलांचं नाव सांगा. भगवान शंकराला वडिलांचं नाव विचारलं, तर कोण वडील सांगायचं? नारद महाराज होते कलवरे, भगवान शंकराच्या लग्नात कलवरे होते. आता ते कलवराने सांगायचं असतं जे नवरदेवाला सुचत नाही ते. आता कलवरा मोठा अनुभवी असला पाहिजे, रोगच हॉस्पिटल येऊन बसलं त्यालाही समजणार यालाही समजणार असं नाही, अनुभवी कलवरा पाहिजे. मग तो अनुभवी असणार त्या ठिकाणी. आता नारदजी मुळात ब्रह्मचारी आणि ते त्यांचे कलवरे होते. पण लागले पाहायला भगवान शंकर इकडे म्हणजे बापाचं नाव विचारता येते. आता कोणत्या बापाचं सांगतो? नारद ब्रह्मदेव म्हणा, ब्रह्मदेव म्हणा म्हणे ब्रह्मदेव. मग नंतर म्हणले तुमच्या आजोबाचं नाव सांगा. म्हणजे भगवान विष्णू. नारदाने सांगितलं विष्णू म्हणा. म्हणजे विष्णू. मग म्हणे आता फक्त शेवटचं उत्तर आहे, पंजोबाचं नाव सांगा. मग प्रश्नच पडला. आता बापाचं नाव विचारलं म्हणे ब्रह्मदेव, आजोबाचं नाव विचारलं म्हणे शंकर म्हणजे विष्णू. कारण का असं आहे, भगवान ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली ना तेव्हा त्याच्या भ्रुकुटीतून त्या ठिकाणी रडणारा मुलगा जन्माला आला. म्हणून त्याचं नाव ठेवलं रुद्र. म्हणजे भगवान त्या ठिकाणी रुद्र रूपाने प्रगट झाले म्हणून ब्रह्मदेव सांगितलं. आणि मग तो ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या नाभीतून प्रगट झाला म्हणून त्याचा बाप झाला. म्हणून त्याचा आजा कोण झाला? आता विष्णू झाला. मग म्हणे त्याच्या बापाचं नाव सांगा म्हणजे झालं, मग लग्न करता येईल. भगवान शंकर ऐकलं तोपर्यंत ऐकलं म्हणे अरे मला बाप नाही ना, आजा नाही, पंचा नाही, कुठं मला तीन मला विचारता तुम्ही? नाही म्हणे ते नाव विचारल्याशिवाय जमत नाही. असं बापाकडे लागला काय? सगळ्यांचा बाप मीच आहे म्हणे, सगळ्यांचा आजा पंजा काय असेल ते सगळं मीच आहे म्हणे. विष्णूचा बाप कोण? म्हणे मीच आहे. आता त्याचाही बाप त्या ठिकाणी होऊन बसला. जो सगळ्या जगाचा बाप आहे, ज्याला कोणीच बाप नाही, त्याची जात सांगता येईल का? येईल का कोणाला सांगता? त्याला काही जात नाही. त्या शंकराला जात नाही, पात नाही, काही नाही. त्याला फक्त एकच कळतो, तो भक्त आहे आणि तो भगवंताचा भक्त आहे आणि त्याचं सगळं प्रेम कोणावर आहे? भगवंतावर आहे. म्हणून तुका म्हणे याची होका तयाची भरती कोणची जात असते, त्याचं फक्त प्रेम देवावर असलं पाहिजे. मग भगवान शंकराच्या जातीचा तपास नाही, पण भगवंतावर प्रेम आहे ना, म्हणून ते काय आहेत? वैष्णव आहेत. आता चौथ्या चरणात पण वर्णन कोणाचं आहे? महादेवाचं. पहिल्या चरणात महादेवाचं, दुसऱ्या चरणात महादेवाचं, तिसऱ्या चरणात महादेवाचं, चौथ्या चरणात महादेवाचं. मग अभंग कोणाकरता घेतला होता? महादेवाकरताच घेतला होता ना. मग बरोबर झालं की चुकीचं झालंय. आता असं वाटलं असेल कदाचित वैष्णवाचं वर्णन आहे, पण वैष्णव म्हणजेच महादेव आहेत. माझा महादेवच सगळ्यात मोठा वैष्णव आहे आणि माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आहे. कारण एका घरामध्ये एक व्यक्ती असावी आणि बाकीच्या परिवाराला त्याच्याविषयी त्या ठिकाणी विचारावं. मी समजा घरातला एक असं त्या ठिकाणी व्यक्ती आहे. मग माझ्या मुलांना जर विचारलं की तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं, थोडं वर्णन करून सांगा. आईला जर विचारलं, वडिलांना जर विचारलं, बायकोला जर विचारलं की यांच्याविषयी काय वाटतं, सगळेजण एकच उत्तर देतील का? प्रत्येकाचं उत्तर वेगळं, प्रत्येकाचा अँगल पाहण्याचा वेगळा आहे. मुलं म्हणतील हे आमचे दादा आहेत, हे कायम कीर्तनाला जातात आणि कधीतरी यांची आमची भेट होते, असं मुलं उत्तर देतील. आई वडिलांना विचारलं म्हणजे हे आमच्या पोटी जन्माला आले, गोष्ट खरी आहे, पण वास्तविक पाहता आम्हाला बसून आराम द्यायचा तर यालाच आम्ही आराम देतोय, असं आई बाप सांगतील. असं काहीतरी त्या ठिकाणी उत्तर प्रत्येकाचं झोपतो त्याच्या दृष्टीने काय त्या पद्धतीने सांगितलं. म्हणून शंकराविषयी बोलायला सांगितलं तर ते शैवाला सांगितलं तर तो म्हणेल महादेव, याच्या वाटून दुसरा देव नाही. मला जर विचारलं मी म्हणेल महावैष्णव आहे. माझ्या दृष्टीने मी महावैष्णव पाहतोय आणि माझ्या दृष्टीने मी तुमच्या समोर सांगतोय. मग शंकराचं वर्णन असं केलं काय ना असं केलं काय, दोन्ही अंगाने तिथंच जाणार आहे. मग अशाच पद्धतीने शंकराला वैष्णवाने पाहत जावं, त्यांना आदर्श समजून जावं आणि आदर्श समजून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज त्यांच्या भक्तीमध्ये रस व्हावं आणि त्यांच्याकडे मागावं, देवा तुमच्या पोटात जसा गोपी भाव आहे ना असा गोपी भाव माझ्या पोटात तयार होऊ द्या आणि मला माझ्या श्यामसुंदरापर्यंत जाण्याची उर्मी तयार होऊ द्या, असं मागून त्या ठिकाणी थांबावं. मग भगवान शंकराकडे सगळ्या साधू संतांनी असंच पाहिलं नाही आणि अशा पद्धतीने पाहून त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणात भगवान शंकरांना तो भाव प्राप्त करून दिला आणि ते सुद्धा भगवान शंकराकडे पाहूनच त्या स्थितीला प्राप्त झाले. असे कोणकोणत्या स्थितीपर्यंत गेले त्यांचं वर्णन ऐकायला नको का? सांगू का? मग हे ज्ञानेश्वर
करून पूर्ण 2 मिनिटं संयोजक काही सूचना सांगणार आहेत. त्यांनी मला असं सांगितलं की तुमचं बोलून झाल्यावर 10 मिनिटांमध्ये